आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात ही 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपतीच्या स्तवनाने आपण करूया। मी गणेश स्तवनासाठी सौ स्नेहल लाड यांना आमंत्रित करतो। नमस्कार। आपण सर्वांनी हात जोडून नमस्कार करावा म्हणजे आणि माझ्यासोबत भावही शकता। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायक स्वतमढे चिंतामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजौ सुवरदौ विघ्नेश्वरश्चोजरे ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम मंगलम मंगलम। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आज या प्रकाशन सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची मांदियाळी इथे जमले। आपण या सर्वांचं स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री अनंत जोग। मी श्री सुरेंद्र कर्णिक सरांना विनंती करतो की त्यांनी सरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। माननीय श्री अनंत जोग सर। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री समीर गुप्ते सर। मी श्री वरुण कर्णिक सरांना विनंती करतो की त्यांचंही इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। माननीय श्री समीर गुप्ते सर। प्रमुख वक्त्या प्राध्यापिका प्रज्ञा पंडित मॅडम। मी पुस्तकाच्या लेखिका आणि आजच्या उत्सवमूर्ती सौ पूनम कर्णिक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनीही मॅडमचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। उत्सवमूर्ती आणि या पुस्तकाच्या लेखिका सौ पूनम कर्णिक मॅडम, मी संध्या साळुंके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कर्णिक मॅडमचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। शारदा प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे सर। मी चिराग कर्णिक सरांना विनंती करतो की त्यांनीही सरांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे।
इथे उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या सौ अमृता दीक्षित मॅडम, मी गौरी कर्णिक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनीही अमृता मॅडम यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावे. विसूभाऊ बापटांचा कार्यक्रम एक कुटुंब रंगलय काव्यात. मला वाटतं आज म्हणायला हरकत नाही की आज संपूर्ण कर्णिक कुटुंब रंगलय पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात. आजचा हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आणि त्याचं औचित्य मी गौरी कर्णिक यांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सौ गौरी कर्णिक मॅडम. नमस्कार. आज तुम्ही ते आमच्या आग्रहाच्या निमंत्रणाला म्हणजे आलात तुम्ही इथे निमंत्रण दिल्यामुळे, तर त्याच्यामुळे तुमचं स्वागत करते. आणि ह्या दिवसाची वाट तर आईंपेक्षा जास्त कोणच बघत नव्हतं. माझ्या मते हे सगळं चालू झालं 2018च्या त्यांच्या वाढदिवसापासून. आम्ही सहज त्यांना विचारलं होतं की तुम्हाला ह्यावर्षी काय हवं आहे गिफ्ट म्हणून, कोणती वस्तू हवी आहे किंवा अजून काय. तर त्या म्हणाल्या की माझ्या डोक्यात असं आहे की मला माझ्या एवढ्या स्टोरीज आहेत त्याचं प्रकाशन करायचं आहे किंवा असं त्याचं पुस्तक वगैरे हे करायचं आहे. सो वरुणनी त्यांना कल्पना दिली होती की तू ज्या रँडम स्टोरीज लिहिल्या आहेत त्याचं तू एक छानसं छोटं पुस्तक किंवा त्याचं एक सेट तयार कर की जेणेकरून आपण कोणाला तरी तो ज्यांना ह्याच्यात ज्ञान असेल त्यांच्याकडे आपण जाऊ, मग ते तुला गाईड करतील. सो नंतर आई तेव्हा आय गेस ऑफिसला जायच्या, त्या रिटायर झाल्या नव्हत्या. सो असं पिशवीत भरून घेऊन जा, ऑफिसमधून सुटल्यावर ट्रेनमधून धावत या कोणत्या तरी सरांची त्या बेडेकर कॉलेजमध्ये त्यांची आणि त्या सरांची अपॉइंटमेंट ठरलेली असायची. सो त्याच्यात त्यांनी फार मेहनत घेतली आणि फायनली आजचा दिवस आला. सो खरंच त्यांच्यासाठी खूप छान वाटतं की त्यांनी तेवढं हे ठेवलं की हां मला करूनच दाखवायचं आहे. भले ऑफिसच्या ह्याच्यात नाही जमलं, पण जनरली ऑफिस झाल्यावर सगळेजण रिटायरमेंटमध्ये वा आता मी मस्त आराम करणार. सो त्यांनी तो ॲटिट्यूड नाही ठेवला आणि त्यांना जे हवं आहे ते केलं. त्यासाठी खरंच त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि खरंच त्यांचा खूप अभिमान वाटतो. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ते असं असतं ना की पहिलटकरीण असते, तिचं पहिलं बाळणपण तिच्यासाठी फार कौतुकाचं असतं. मला वाटतं कर्णिक मॅडमचं आजचं पुस्तक पहिलंच पुस्तक आहे, त्यामुळे अर्थातच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नक्कीच त्यांनाही उत्सुकता माझ्या पहिल्या पुस्तकाची आणि कुठून तरी सुरुवात होणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात फार महत्त्वाची असते. मला वाटतं बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये तो विचार येतो पण तो पूर्णत्वास जातोच असं नाही. पण मला वाटतं पूनम मॅडम फार भाग्यवान आहेत की त्यांनी तो विचार केला आणि तो पूर्णत्वास नेला, म्हणून आज हा पुस्तक इथे प्रकाशित होतं आहे. पुस्तकाचं शीर्षक पण अतिशय सुंदर आहे, नाजूक नाती. नाती म्हटलं की असं म्हटलं जातं की एक समाज व्यवस्थेचं महावस्त्रच आहे जणू ते, आणि महावस्त्राची प्रत्येक धाग्याची आडवी उभी वीण ही पक्की असावी ही काळजी घेण्याचा समाजरूपी विणकर प्रयत्न करीत असतो. पण आपले जे षडरिपू असतात ते टचाटच भरलेले माणसाला कधी राग, कधी द्वेष, कधी लोभ, कधी मत्सराच्या धाग्यांनी मला वाटतं महावस्त्रामध्ये झोळ निर्माण करतात आणि कधी धागे तुटतात, निसटतात. सतत गाठी बांधत वस्त्र विणलं जातं. कधी कधी एखाद्या उलट सुलट विणलेल्या धाग्याने सुंदर नाजूक वेलबुट्टी सुद्धा मला वाटतं अवतरते. मग महावस्त्राच्या बाज आणखीन खुलतो. मन लावून जीव ओतून मनोहारी रंगसंगतीच्या नजाकतीने विणलेली बुट्टी ही कुठे कुठे विश्विषित राहिलेली आणि पठाचं सौंदर्य मात्र खुलवणारी ठरते. विश्विषित गाठाळ विणीकडे आपसुकच तात्पुरतं दुर्लक्ष होतं. हेही तितकंच खरं मला वाटतं मानवी नात्याबद्दलही तसंच आहे. आणि वास्तव अनुभवायला मिळतं की सातत्याने येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाने नाही, नाती जणू अशाश्वत वाटायला लागतात. ती नाती नाजूकच असतात. मॅडमनी जसं पुस्तकाचं शीर्षक ठेवलं आहे की नाजूक नाती. नाती नाजूकच असतात. जपली तर ती बहरतात, पण तुटली तर भावनांचा सागर आटून जातो. झाडांना जसा बहर येण्यासाठी त्यांची निगा राखावी लागते तसं मला वाटतं नात्याचंही आहे. या नात्यांना जपण्यासाठी खतपाणी आवश्यक असतं. म्हणजे शिंपल्यातील मोत्यांप्रमाणे जपावी लागतात नाती, नाहीतर गैरसमजाच्या लाटेने विरून जातात नाती.
अंतर्मनाच्या कोपऱ्यात उमळतात नाती आणि प्रेम विश्वासाने फुलतात नाती. म्हणून ती नाजूक नाती जपणं, अहंकार कुठेही न येऊ देणं, मायेच्या उभेची त्याला गरज असते. मला वाटतं लेखिका सौ पूनम कर्णिक यांनी अशाच नाजूक नात्याची वीण या कथांमधले गुंफलेली दिसते. मी मॅडमना विनंती करेन की त्यांनी या निमित्ताने या पुस्तकाचं, जसं मी पहिलंच वर्णन केलं की पहिलट करणीचा अनुभव, तसं ह्या पुस्तकाच्या निर्मितीचा त्यांचा जो अनुभव आहे तो आमच्या सगळ्यांबरोबर मनोगत व्यक्त करावं. सौ पूनम कर्णिक मॅडम. नमस्कार रसिक हो. माझा आधारस्तंभ आणि माझा आराध्य श्री गजानन याच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्याचे पहिले आशीर्वाद घेते. माझ्या तीनही कुलदैवतांचे मनोमन साष्टांग नमन करते. बालपणापासून ज्याला मी माझा सखा मानलं त्या श्रीकृष्णाला, त्या पद्मनाभाला, त्या मधुसूदनाला हृदयापासून नमस्कार करते. तसेच माझे आईवडील आणि माझे सासू सासरे यांना भावपूर्वक नमस्कार करते आणि माझ्या शब्दपुष्पांना मी सुरुवात करते. ज्यांच्या हस्ते आज प्रकाशन होणार आहे ते माननीय श्री अनंत जोग साहेब या कार्यक्रमात आलेत, त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. ज्या वेळेला जोग साहेब या प्रकाशनासाठी येणार हे ठरलं, हे निश्चित झालं, तेव्हाच मला एक निश्चित असं मनोमन कळलं किंवा ठाव लागला की माझ्या पुस्तकाचा प्रवास हा सुखकर होणार आहे. त्याचबरोबर माननीय पंडित मॅडम, माननीय गुप्ते साहेब, माननीय दीक्षित मॅडम या तीनही मान्यवरांचे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. तीनही मान्यवर अभ्यासू आहेत, त्याचबरोबर कुशल वक्तेही आहेत. त्यामुळे आणि ते माझ्या या वहिल्या पुस्तकाला पोषक अशी मूल्य प्रदान करणार आहेत. तेव्हा ह्या माझ्या पुस्तकाचा प्रवास सुखकर होईल हे अजून एक खात्री मला पटली. तेव्हा या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे माननीय जोग साहेब आणि तीनही मान्यवर म्हणजे हा एक दुग्ध शर्करा योग आहे. अजून एक सांगू का रसिको तुम्हाला, जेव्हा मी स्टेजवरती बसून तुम्हाला सगळ्यांना पाहिलं ना, तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट आली. ती गोष्ट अशी की माहेरवाशीण जेव्हा माहेरी जायची पूर्वीच्या वेळेला खास करून, तेव्हा ती माहेराहून निघताना आई तिला म्हणायची, थांब ओटी भरते. ओटी भरण्यासाठी पाट मांडला जायचा, तिची यथासांग ओटी भरली जायची आणि मग ती सौभाग्याचं दान, माहेराकडून मिळालेलं सौभाग्याचं दान सावरत सावरत ती त्या पाटावरून उठायची. त्यावेळेला तिच्या मनात जो आनंद होता, तिच्या मनात जे सुख होतं ते तुम्हा सगळ्यांना बघून आता मिळालेलं आहे. ते सुख, तो आनंद मी आता जाणवते. आता असं का? कारण मला ही लेखनाची जी सवय आहे ना, ती लहानपणापासून, माझ्या बालपणापासून लागलेली आहे. श्री मधुकर सदाशिव वैद्य आणि प्रमोदिनी मधुकर वैद्य यांच्या पंचकन्यांपैकी मी कनिष्ठ कन्या. वडिलांना शास्त्रीय संगीतांचं तर आईला सुगम संगीताची आवड होती. थोडेफार गायन करत होते, त्यामुळे घरामध्ये संगीताचं वातावरण तर होतंच, पण अभिनय, नाट्यकला, सामाजिक चळवळ याचंही चालतं बोलतं वातावरण होतं. कारण माझे वडील बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सर्व्हिस करत होते आणि ऑफिसच्या नाटकांमधनं ते कामही करत होते. तसंच इतर प्रायोगिक रंगभूमीवर नाटकांमधनं ते भाग घेत होते. तसेच अंधेरी CKP समाजाची उठाव त्यांनी केला होता आणि समाजाच्या कार्यकारिणी मंडळामध्ये ते होते. त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही बहिणी भाग घेत असू. गायन, नाट्यकला, सामाजिक कार्य या सगळ्यांमध्ये आम्ही 5ही बहिणी भाग घेत होतो. मी स्वतः बाबांच्या बरोबर कायस्थ प्रभू समाजासाठी काम केलेलं आहे, ते पण मला जसं जमेल त्याप्रमाणे. पण ह्या पलीकडे मला वक्तृत्वाची आवड होती. 1ली ते 7वी मी खूप वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलं आणि बक्षीसही मिळवली. त्या सगळ्याला कलाटणी मिळाली ते एका गोष्टीने. माझ्या आईला डायरी लिहायची सवय होती. डायरीमध्ये विशेष असं नाही, नेहमीचा स्वयंपाक आणि एखादी विशेष घडलेली गोष्ट. पण त्या डायरीमध्ये एकदा मला
काहीतरी बघायचं होतं म्हणून ती मी डायरी चोरली आणि चोरून वाचली. त्यामध्ये मला फुली 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 असं दिसलं. आता ही फुली फुली काय आहे म्हणून मी आईला सरळ विचारलं, आई ही फुली फुली काय लिहिलंस गं त्या डायरीमध्ये? तेव्हा ती म्हणाली, तू आधी डायरी का वाचलीस? थोडंसं ओरडल्यानंतर म्हणाली, अगं फुली फुली म्हणजे जेव्हा तुझ्या बाबांशी माझं भांडण होतं ना त्याला मी फुली 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 असं लिहिते, कळलं? मला कळलं. पण त्या फुली फुलीने माझ्या डोक्यामध्ये एवढं घर केलं होतं की मलाही असंच काहीतरी लिहिता आलं पाहिजे अशी माझी एक मनातली तळमळ होती. नंतर थोडं थोडं लिहायला लागले. नंतर कॉलेजला गेले, थोडे किस्से लिहायला लागले, कोणाच्या नकला करायला लागले. त्या नकला पण कागदावर उतरवल्या, मैत्रिणींना दाखवायची, मैत्रीण कौतुक करायची, पण ते सगळं कागदावर राहिलं. पुढे लग्न झालं, संसार सुरू झाला. या सगळ्या गोष्टींच्या मागे पडल्या आणि 2005मध्ये काही मैत्रिणी अशा भेटल्या की ही माझी आवड परत वर आली. आणि त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसमधली मैत्रीण शीतल आणि ट्रेनमधल्या फ्रेंड्स यांची जास्त मला त्यात मदत झाली. या चर्चेतून हळूहळू पुन्हा लेखनाच्या आवडीने वर डोकं काढलं. हळू वेगवेगळ्या विषयांवर कथा लिहू लागले, लेखन करू लागले. बरेच वर्ष हे चालू होतं, पण त्यात सुगम संगीतही चालू होतं आणि ऑफिस संसार हे देखील चालू होतं. मुलं मोठी झाली, आपली आई काय लिहिते हे मुलं आता वाचू लागले. आणि मला वरुणनी किंवा दोन्ही मुलांनी सांगितलं, आई थांबू नको, या कथांचं आपण पुस्तक करू. बरीच चौकशी केली, पण कथांना मूर्त स्वरूप देणारे कोणीच मिळत नव्हतं. कधी कधी ते सगळं अशी मी समोर मांडून बसायची आणि त्याच्याकडे अशी बघत बसायची. तेव्हा एकदा वरुणने मला एक गोष्ट सांगितली, आई ऐक, एका गावामध्ये दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामधचं एवढं उग्र स्वरूप होतं की भयान असं ते गाव झालं होतं. सगळे जप तप उपास तपास करून कुठून तरी पाऊस पडावा म्हणून प्रयत्न करत होतं, पण काही पाऊसबूस पडत नव्हता. गावाच्या प्रमुखाने असं ठरवलं की आपण सगळे एकत्र येऊ आणि एक मोठा होम यज्ञ करूया. असं ठरल्यानंतर दिवस ठरला आणि होम यज्ञ झाला. आणि त्याच दिवशी आपण आकाशाला गवसणी घालायची. म्हणजे काय तर त्या आकाशाकडे बघून म्हणायचं, बाबा रे काळ्या ढगा ये आणि ह्या धरतीला भिजव. असं ठरल्यानंतर त्या दिवशी सगळे एकत्र आले, होम झाला, यज्ञ झाला आणि सगळे संध्याकाळच्या वेळेला आकाशाला गवसणी घालण्यासाठी उभे राहिले. सगळे त्या ढगाला हाक मारत होते की आमच्या धरती मातीला भिजव. पण आई त्याच वेळेला एक 5-6 वर्षाचा मुलगा हातामध्ये छत्री घेऊन आला. सांग बरं याचा अर्थ काय? मी विचार केला, पण मी गप्पच बसले. मग वरूनच मला म्हणाला, आई त्या मुलाला फक्त विश्वास होता की पाऊस पडेल आणि हाच विश्वास तू मनात ठेव की तुझं पुस्तक होईल आणि अशीच तू राहा, होईल बघ तुझं पुस्तक. आज न उद्या तुला ह्या पुस्तकाचा मागमूस मिळेल. त्यांनी दिलेला धीर मला खूप आवडला. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलीला धीर द्यावा तसा त्यांनी मला धीर दिला आणि मी परत कामाला लागले. पण काय होतं, सॉरी, अशी परखड साथ जरी मिळाली तरी कुठेतरी एक अशी लकेर हवी असते, आपल्याला लय हवी असते की ज्याच्यामधनं आपल्याला माया मिळते. असंही होऊन पण मी कधी कधी हिरमुसली होऊन हॉलच्या सेठीवर बसायची आणि विचार करायची काय होईल काय होईल. आणि असं विचार करत असताना चिरागची कॉलेजमधनं किंवा ऑफिसमधनं एंट्री व्हायची आणि मग तो मला म्हणायचा, काय झालं गं, एवढी शांत का, एवढं का गप्प बसलेस? मग माझे डोळे पाझरायचे आणि मग तो मला डोक्यावरनं माझा हात फिरवायचा, जवळ घ्यायचा, थोपटायचा, आई होईल गं, सगळं होईल, व्यवस्थित होईल, काही काळजी करू नको. पण त्यावेळेला त्याच्या स्पर्शातनं मला जी माया मिळायची, जी धन्यता वाटायची, त्याच्यातनं मला उभारणी यायची की मी ह्याच्यातनं काहीतरी करू शकेन. आणि मग मी खरंच अशी शांतपणे विचार करून काहीतरी मार्ग मला मिळेल याचा विचार करायची. तुम्हाला सांगते की ज्या वेळेला मला तो थोपटायचा, स्पर्श त्याचा जो होता तो एखादा मुलगा जेव्हा त्याच्या आईची आई होतो ना त्यावेळेला तो स्पर्शातनं बोलतो. त्याच्याकडे शब्द तोकडे असतात पण त्याचा स्पर्श मात्र बोलून जायचा. आणि मला त्याबद्दल ह्या दोघांनाही थँक्स म्हणायचे की त्यांनी मला उभारणी दिली, लिही काहीतरी, कर काहीतरी. त्याचबरोबर गौरीने ह्या कार्यक्रमासाठी
खूप मेहनत घेतली, खूप म्हणजे ह्याच कार्यक्रमासाठी नाही तर प्रत्येक कार्यक्रमासाठी ती मला मदत करत असते आणि उन्नतीचाही हातभार असतो. त्यामुळे आणि राजनीचं तर विचारायलाच नको, कारण पुस्तकं जेव्हा प्रिंट होऊन आली ना त्यावेळेला ती मला म्हणाली, एवढा अभ्यास मी करायचा, अगं बापरे कधी होणार, एक तर माझी बॅग पुस्तकांनी भरलेली असते आणि त्यात तू एवढी पुस्तकं आणली. म्हणजे हे जे बोबडे बोल आहेत ते मला साथ द्यायचे. पण काय होतं माहिती आहे का, कधी कधी ना दगडगोटे आपल्या वाट्यात येतात. आता हे दगडगोटे म्हणजे मी रस्त्यातल्या दगडगोट्यांबद्दल बोलत नाही. दगडगोटे म्हणजे माझ्या शरीराबद्दल बोलते मी. मला युरिन स्टोनचा त्रास आहे आणि आत्तापर्यंत 3 ते 4 युरिन स्टोन होऊन गेलेले आहेत. इतकंच कशाला, दाढ दुखते म्हणून डेंटिस्टकडे गेले. सचिन जयवंत आमचे डॉक्टर आहेत, त्यांनी दाढ बघता बघता मला सांगितलं, मॅडम हिरडीमध्ये स्टोन आहे बरं का. अरे बापरे, म्हटलं सगळे दगडगोटे माझ्याच वाट्याला का आले. तेव्हा ते म्हणाले, बघा एखादा ह्यातला हिरा पण होईल. आणि तसंच बोलाफुलाला गाठ झाली. माझ्या पोटात दुखायला लागलं. मला डॉक्टर बोडस यांच्याकडे मी गेले, माझ्याबरोबर माझे मिस्टर होते आणि डॉक्टर बोडसांचं हॉस्पिटल डॉक्टर नातू यांच्या इथे शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे मला त्यांच्या हॉस्पिटलला जायला लागलं आणि मी तिथे ॲडमिट झाले. वॉटर थेरपी चालू होती, माझ्या हाताला सलायन होतं. माझे मिस्टर त्या वरांड्यामध्ये म्हणजे बाहेरच्या पॅसेजमध्ये फेऱ्या मारत होते आणि तिथे एक रॅक होती. त्या रॅकमध्ये बरीचशी अशी पुस्तकं होती. त्या रॅकच्या इथून मीही पास झाले होते 1-2 वेळा, पण ते तिथे थांबले. त्यांनी त्यातली पुस्तकं पाहिली आणि मला एक पुस्तक घेऊन आले. ते पुस्तक मला म्हणाले, हे बघ हे पुस्तक वाच, हे सहज सुचलं म्हणून एका लेडीजनीच लिहिलेलं पुस्तक आहे, तुला आवडेल. मी पाहिलं तर खरंच त्याच्यावरती नाव होतं आरती सोहनी. आरती सोहनी मॅडम आलेल्या आहेत. तर आरती सोहनी हे नाव वाचलं. अरे म्हटलं मी घरी जाऊन हे पुस्तक वाचते म्हणून मी हॉस्पिटलमधनं परमिशन घेऊन ते पुस्तक घरी नेलं, वाचलं आणि लगेच आरती मॅडमना फोन केला. आरती मॅडम तुमचं पुस्तक छान आहे, विषय छान आहे आणि त्याचं जे प्रकाशन केलेलं आहे ते आहेत संतोष राणे सर. तर म्हटलं सरांबद्दल काही माहिती द्याल का. जुजबी माहिती त्यांनी मला दिली आणि मग मी त्यांना म्हटलं, अहो प्रकाशन म्हटलं की व्यवहार आला हो. तर म्हणे हो. तर मग मी करून ना प्रयत्न. असं का म्हणता मॅडम. नाही म्हटलं कशी आहे ती व्यक्ती. अहो मॅडम खूप चांगली आहे ती व्यक्ती, बिनधास्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास टाका आणि प्रकाशनासाठी पुस्तक द्या. बरं ठीक आहे. मग मी संतोष सरांना फोन केला. संतोष सरांनी मला सांगितलं, तुमची एक कथा मला व्हॉट्सअपवरती पाठवा आणि ताजा कलम लिहिला. जर तुमची कथा मला आवडली तरच मी ती छापीन. मी म्हटलं बरं. माझ्या शेजारी यादव म्हणून राहतात, त्यांची मुलगी डॉक्टर सिंपल यादव हिने PDF वगैरे करून मला मदत केली आणि मी ती कथा त्यांना पाठवली व्हॉट्सअपवरनं. त्याच्याखाली मी पण एक ताजा कलम लिहिला. सर तुम्हाला जर माझी कथा आवडली नाहीच तर माझ्यापुरतं एकच पुस्तक तुम्ही बनवा ज्याने माझं स्वप्न पूर्ण होईल. सरांचं काहीच उत्तर आलं नाही त्याच्यावर. मग सरांनी दुसऱ्या दिवशी मला फुलांचा गुच्छ आणि अभिनंदन मॅडम तुमची कथा मला आवडली, मी पुस्तक तयार करण्यासाठी तयार आहे. मला त्यांनी बेडेकर कॉलेजला भेटण्यासाठी बोलवलं. तुमची काय कथा असतील त्या घेऊन या. मी कथा घेतल्या आणि माझ्या मिस्टरांच्या बरोबर बेडेकर कॉलेजला गेले. त्यांनी फोन करून मला सांगितलं कॅन्टीनमध्ये बसा. म्हटलं मी बसणार नाही, मी उभी राहते त्या पायऱ्यांवर. मी आणि माझे मिस्टर त्या पायऱ्यांवर उभे राहिलो. पण तेवढ्यात मला पाठीमागनं एक आवाज आला, लेखिका पूनम कर्णिक आपणच का. आई ग, असा शहारा आला अंगावर. अजून कशाच काय आणि लेखिका. आई ग, मी पटकन पाहिलं तर एक सरांचा स्टुडंट तिथे होता, मला माहीत नाही आत्ता आलाय की नाही तो. आणि त्याच्याकडे मी पाहिलं, काय बोललास बाळा. नाही लेखिका पूनम कर्णिक आपणच का. मी म्हटलं हो मीच ती. तर सरांनी आपल्याला आतमध्ये बसायला सांगितलं आहे आणि मग तिथून आमचा तो म्हणजे पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. सर वेळोवेळी मला मदत करत होते. सरांनी इतके प्रयत्न आणि इतकी मेहनत घेतले. ॲक्च्युली ते सगळ्याच लेखकांसाठी करतात. एवढी एनर्जी येतोय कुठून सर काहीच कळत नाही आणि कधी दमलेले नाही. चेहऱ्यावरती सतत हास्य, नावाप्रमाणे संतोष.
असंच त्यांना मला म्हणावंसं वाटतं. आणि त्यांनी खूप श्रम घेतले आणि माझं हे पुस्तक जवळजवळ आम्ही ह्याच्यावरती 1.5 ते 2 वर्ष काम करतो आहे आणि आता ते प्रकाशनाचा हा दिवस आलेला आहे. म्हणजे आणि माझ्या मैत्रिणींनी पण सगळ्या खूप मदत केलेली आहे. ह्या कार्यक्रमासाठी संध्यानी तिची कामं बाजूला ठेवून 2 आठवडे माझ्याबरोबर फिरत आहे. तर हे सगळं जे आहे ना ते ह्या तुमच्या सगळ्यांमुळे झालेलं आहे. आणि एक सांगू का मैत्रिणींनो आणि मित्रांनो पण आणि माझ्या नातेवाईकांना पण, माझं कुटुंबाने मला साथ दिली, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, पण माझं कुटुंब माझ्या उंबरठ्यापर्यंत आहे. उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही सगळे आहात. तुम्ही आहात म्हणून मी आहे असं मला म्हणावं असं वाटतं. माझं तुम्ही गाणं ऐकलं तेव्हा टाळ्या वाजवल्यात, माझं निवेदन तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता. आता मी हे लेखन केलेलं आहे त्यालाही देखील एवढंच आपलेसं करा, तेवढाच प्रतिसाद द्या. आणि एक सांगू का, तुम्हीच माझं वैभव आहात आणि तुम्हीच माझी संपत्ती आहात. आणि हा निरोप मी माझ्या आईवडिलांना पाठवला. बरं कसा पाठवला माहिती आहे? कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायाला, याल का हो बघायाला. आणि त्याने उत्तर पण मला पाठवलं लगेच. काय म्हणाले माहिती आहे? लिंब लोण उतरू कशी, असशी दूर लांब तू, तिथून दृष्ट काढी दे, निमिष एक थांब तू, तिथून दृष्ट काढी दे, निमिष एक थांब तू. मंडळी, माझ्या माहेराचा वसा घेऊन तुम्ही आलात, मला खूप धन्य वाटलं, खूप बरं वाटलं. आणि आईवडिलांच्या आठवणींनी मला खूप सुखावलं देखील. असं वाटतं आत्ताचेच नाही स्नेह आपले, खूप पूर्वीचे आहेत. असे स्नेह जपा, असाच प्रतिसाद मला द्या आणि असाच लोभ असू द्या. मी चुकले, मी धडपडले, तुम्हीच मला हात दिलात, तुम्हीच मला सावरलं. जसं आत्तापर्यंत सावरलं तसं ह्याच्याही पुढे सावरा आणि मला तुमचं असा स्नेह लाभू द्या. शुभम भवतु, शुभम भवतु. धन्यवाद मॅडम. आरती सोनी मॅडम इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठाजवळ यावं आणि कर्णिक मॅडमना विनंती करेन की त्यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मॅडम म्हणतात की तुमच्यामुळे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. नमस्कार. मी 2च मिनटं बोलतो, तुमचा वेळ घेत नाही. पण मला ही कल्पना की छान वाटली की माझं सहज सुचलं. जसं त्यांचं झालं होतं तसंच माझं झालं होतं आणि माझं सगळं बाळ घेऊन मी संतोष सरांकडे गेले आणि सगळं त्यांनी माझं पूर्ण करून दिलं काम. आणि दवाखान्यात असताना त्यांनी हे पुस्तक वाचलं आणि त्यांना पुस्तक लिहावंसं वाटलं, त्यांना बरं वाटलं. ह्याच्यातच मला पुस्तकाचे सगळे श्रेय असं मला वाटतं. आणि त्यांनी आता भाषण केलं तर एवढं सुंदर केलं आणि त्यांचा सगळा जो मार्ग त्यांनी सांगितला सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर ते भाषण फारच सुंदर केलं त्यांनी. आणि मला ह्याच्या त्यांनी आठवणीने फोन करून बोलवलं, ह्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ह्या कार्यक्रमाला आल्यामुळे मला अनंत जोग यांचं पण दर्शन झालं
नाहीतर मी त्यांना बघायला काही कुठे गेले नसते एवढ्या जवळून. त्यामुळे मला खूपच छान वाटतं आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं की ह्यांचं नाव आईवडिलांनी कसं ठेवलं असेल ते त्यांना माहीत, की संतोष सर, नेहमी संतोषच. मी त्यांना कधीही बघितलं नाही आहे की ते आनंदी नसतात. धन्यवाद. मला आजच्या कार्यक्रमाला येऊन खूपच छान वाटलं. धन्यवाद मॅडम. अर्थात आपल्या पुस्तकामुळे मॅडमनी प्रेरणा घेतली आणि अर्थातच कर्णिक मॅडम तुमचंही धन्यवाद. आपण जो प्रवास सांगितलात अडीअडचणींचा होता, अनेक शत्रूंनी पण आपल्याला त्रास दिला, ते बाह्य नसतील अंतर्गत असतील, किंवा आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या मुलाने चिरागने आपल्याला जी दिलेली साथ होती त्याच्यावरनं मी एकच वाक्य आपल्यासाठी म्हणू शकतो, हम हिम्मत से हारेंगे पर हिम्मत नहीं हारेंगे. मला वाटतं तो वसा तुम्ही जपलात आणि म्हणूनच आजचं हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. अर्थात आता तो क्षण ज्यासाठी लेखिकेचे आप्त स्वकीय, मित्रपरिवार आणि सगळेच आपण इथे जमलो आहोत, दीर्घकाळ स्मरणात राहील असा पुस्तक प्रकाशन सोहळा. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी लेखिका सौ पूनम कर्णिक लिखित नाजूक नाती या कथासंग्रहाचं इथे प्रकाशन करावं. जोरदार टाळ्यांनी आपण या कथासंग्रहाचं स्वागत करूया. नाजूक नाती. प्राध्यापिका प्रज्ञा पंडित. आपली एकूण 18 पुस्तकं प्रकाशित आहेत. इंग्रजी माझ्या खिशात याच्या तब्बल 15 आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. 150 वेज टू थिंक पॉझिटिव्ह, हाऊ टू विन इंटरव्ह्यू, कॉन्फिडंट पब्लिक स्पीकिंग, भारतीय खाद्य संस्कृती, दिनविशेष, राष्ट्ररत्ने असे ललित लेखसंग्रह आपले प्रकाशित आहेत. कथासंग्रहामध्ये कथानक, त्याचबरोबर काव्यसंग्रहाचं म्हणायचं झालं तर व्यक्त अव्यक्त, काव्यलिपी, प्रज्ञाक्षरे, बहावा, गुलमोहर नेक्स्ट, आणि उल्लेखनीय असं म्हणायचं तर आपण ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात. तेजस्वी फाउंडेशनच्या आपण संस्थापिका आहात. ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन याच्या आपण संचालिका आहात. लेखकांना, नवीन लेखकांना मार्गदर्शनासाठी पुस्तक लेखन प्रकाशनाच्या कार्यशाळांचंही आपण आयोजन करता. साहित्यिक आपल्या भेटीला या यूट्यूबवरील लेखकांच्या कवी मुलाखतीच्या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलनही आपण करता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वासाच्या वाटेवर या प्रेरणादायी कार्यक्रमाचं आपण आयोजन करता. त्याचबरोबर प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्गही आपण चालवता. आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहात. साहित्य क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल आनंद चॅरिटेबल ट्रस्ट ठाणेतर्फे नवदुर्गा 2024 पुरस्काराने आपण सन्मानित आहात. कर्तव्य जननी पुरस्कार 2024, भाजपाच्या ओबीसी मोर्चातर्फे सावित्रीच्या लेकी हा 2024चा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर इथे कवयित्री म्हणून आपला सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणीजन पुरस्कार 2022 आपल्याला मिळाला आहे. त्याचबरोबर साहित्य संगम प्रतिष्ठानतर्फे साहित्य गौरव पुरस्कार 2021 याने आपल्याला सन्मानित केले. इंग्रजी माझ्या खिशात पुस्तकाचे मोफत वाटप या उपक्रमासाठी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडूनही आपण सन्मानित झालात. मी प्राध्यापिका प्रज्ञा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. प्राध्यापिका प्रज्ञा पंडित मॅडम. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री अनंत जोग सर, तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक
तुम्हा सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आज नाजूक नाती या कथासंग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण सगळेजण इथे रविवार असून वेळात वेळ काढून या साहित्यिक कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार आणि पुस्तक प्रकाशन झाल्याबद्दल लेखिकेला शुभेच्छा. जसं सरांनी माझी ओळख करून देताना उल्लेख केला की काही थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न केला आहे मी, त्यामुळे माझ्या पुस्तकांचं जे प्रकाशन झालं तर त्या प्रकाशन दिवशी जी काही लेखिकेची मानसिकता असते, जी मनस्थिती असते, ती मी समजून घेऊ शकते की मॅडमच्या मनात आज काय चाललं आहे. त्यामुळे या पुस्तकाबद्दल थोडंफार बोलण्याचा मी प्रयत्न करते. कथासंग्रहाचं नाव आहे नाजूक नाती. मी मॅडमना आत्ताच थोड्या वेळापूर्वीच भेटले आणि या 10, 15, 20 मिनटाच्या भेटीवरून मला लक्षात आलं की पुस्तकाला किती समर्पक नाव ठेवलं आहे. सगळ्यात पहिले मी मॅडमना भेटले तर त्यांची नात फक्त त्यांच्या आजूबाजूला घुटमळते, अजूनही ती आजीच्याच मांडीवर बसली आहे. प्रास्ताविक केलं सूनबाईंनी, ज्यांनी सासूबाईंबद्दल भरभरून बोलले. अगत्य करायला, सरबराई करायला त्यांची श्रावणबाळासारखी मुलं आहेत. त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे यजमान पती त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी तुम्हा सगळ्यांना माहेरचे म्हणून संबोधलं आहे की तुमच्यापैकी अनेक जण ओळखीचे आहेत, अनोळखी आहेत मॅडमच्या, पण तरी घरातलीही आणि घराच्या बाहेरची, उंबरठ्या बाहेरचीही नाती कशी जपायची हे मॅडमना मला वाटतं त्यांच्या संस्कारातच हे मूळ आहे आणि म्हणून ही नाती कशी जपली जातात हेच या प्रत्येक कथेतून, कथासंग्रहात एकूण 12 कथा आहेत आणि या प्रत्येक कथेतून आपल्याला शिकायला मिळतं. आता पहिलाच प्रयत्न आहे, मॅडम म्हणाले की पहिलाच कथासंग्रह आहे, पण तरीसुद्धा या कथासंग्रहामधल्या ज्या 12 कथा मॅडमनी निवडलेल्या आहेत त्या इतक्या चपखल निवडल्या आहेत की त्यांचं लेखन, जसं त्यांनी नमूद केलं की त्यांनी अफाट लिहिलेलं आहे, खूप कथा लिहिलेल्या आहेत, पण कथासंग्रह पहिला प्रकाशित होताना त्या कथांमधला जर 100 कथा लिहिलेल्या असतील तर त्यातल्या कुठल्या 10-12 कथा आपण सिलेक्ट कराव्यात हेही कसब आहे. म्हणजे वाचकाला वाचताना याच्या पुढची कथा कुठली असेल हे प्रेडिक्ट करता येऊ नये इतके नवनवीन सरप्राइजेस या प्रत्येक कथेमध्ये मॅडमनी दिलेले आहेत. आता कथा आपल्या सगळ्यांना नवीन आहे का, तर लहान असल्यापासूनच म्हणजे जसं समजायला लागतं तेव्हापासूनच आपण काऊ चिऊच्या अनेक गोष्टी ऐकत मोठं झालेलो असतो ना. बरं, या कथा कोणी कधी लिहिल्या हे आपल्याला माहीत नाही है ना. म्हणजे काऊ चिऊची कथा असेल, माऊची कथा असेल, अगदी त्या पिढ्याने पिढ्या कोणीतरी आपल्याला सांगतं, मग आपण आपल्या मुलांना सांगतो. त्या कथाचं ओरिजिनेटिंग सोर्स काय आहे ते आपल्याला माहिती नाही. त्यानंतर पुढे मोठं होतो, मग शैक्षणिक आयुष्यामध्ये भाषा विषयात अनेक कथा असतात, त्या आपण ऐकतो, त्या लक्षात ठेवतो. त्यानंतर करमणुकीचा भाग जेव्हा येतो की चित्रपट आहे, मालिका आहेत, नाटक आहे, तेही जेव्हा आवडतं आपल्याला त्याचा अर्थ काय आहे की त्यातली कथा आपल्याला आवडते. एकूणच आपल्या सगळ्यांचंच आयुष्य एक कथा आहे आणि जेव्हा आपण एकमेकांना भेटतो, बोलतो, त्यावेळेला आपण आपल्या आयुष्याची कथाच एकमेकांना सांगत असतो. की मी तुम्हाला सांगितलं की अरे माझ्या आयुष्यात असं चाललंय, असं चाललंय, हे झालं, तुम्ही सांगा अरे तुझं तर काहीच नाही, माझं तर बघ किती काय है ना. अरे माझ्या जॉबमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत, इतका त्रास आहे, बॉस मला इतका त्रास देतो, अरे काहीच नाही, मला पण अजिबात सुट्टीच मिळत नाही. म्हणजे तुझ्यापेक्षा माझी कथा किती वाईट आहे किंवा मी किती दुःखी आहे हेच सांगण्याचा प्रत्येकाचा अट्टहास असतो. सांगण्याचा उद्देश कथा आपल्याला नवीन नाही, हे मुद्दामून अशासाठी सांगते कारण आपण बरेचदा बोलत असतो की अरे वाचन कमी होत चाललं आहे, पुस्तक वाचन कमी होत आहे, वाचकांची संख्या कमी होते, पण असं अजिबात नाही आहे. आणि कर्णिक मॅडमनी हा जो लेखन प्रकार निवडला आहे कथा, की या उदाहरणावरूनच तुम्हाला लक्षात येईल की लहान असल्यापासूनच आपण कथेशी जोडले गेलेलो आहोत आणि म्हणून हे पहिलं कारण आहे की आपण हा कथासंग्रह का वाचावा आणि का घ्यावा. त्यानंतर कथेची निवड, जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या जॉनरचे, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आपल्याला या कथासंग्रहामध्ये भेटत जातात. सगळ्यात पहिले तर मुखपृष्ठच तुम्ही बघितलं, नाजूक नाती, जे एका जोडप्याचं चित्र आहे, त्यामुळे साहजिक आपला संभ्रम होतो किंवा आपल्या मनात असं येतं की अरे हे पुस्तक म्हणजे काय आहे, एक मुलगा मुलगी किंवा मैत्री किंवा प्रेम याच्याबद्दलचं आहे का. तर मी तुम्हाला सांगू का की सगळीच नाती नाजूक आहेत. कुठलं एक नातं आहे का तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या घरामध्ये की तुम्हाला वाटेल की अरे नाही, कम वॉट मी, हे नातं तुटणारच नाही, हे कायम स्ट्रॉंगच आहे. तुम्हाला ते खत पाणी घालतच राहावं लागतं ते नातं स्ट्रॉंग होण्यासाठी. एक फक्त ह्याचं उदाहरण देते.
अनेक माझ्या सामाजिक उपक्रमांमध्ये वृद्धाश्रमाशी मी कनेक्टेड आहे. इथे काल्हेरला एक वृद्धाश्रम आहे जिथे आजच्या तारखेला 126 आजी आजोबा आहेत. ते कोणीही आर्थिक स्तर त्यांचा कमी नाही आहे. सगळी मुलं बाळं त्यांची छान चांगली आहेत. अनेक आजी आजोबा स्वतः पेन्शनर आहेत, त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण सोबत नाही घरामध्ये. आणि दुसरी एक गोष्ट, 126 ही संख्या इथे ठाण्यामध्ये आहे. अशी महाराष्ट्रात अशी अनेक वृद्धाश्रमं आहेत. आणि या काल्हेरमध्ये असलेल्या वृद्धाश्रमामध्ये 126 आतमध्ये असले तरी 5000 आजी आजोबा बाहेर वेटिंगला आहेत, की त्यांनी नावं नोंदवली आहेत की तुमच्याकडचा कुठला बेड रिकामा झाला तर आम्हाला सांगा, आम्हाला वृद्धाश्रमात येऊन राहायचं. जर आई वडील आणि मुलगा मुलगी यांचंच नातं जर घट्ट नाही आहे तर बाकीची ही नाती कुठल्या नात्याला तुम्ही म्हणणार की हे नातं माझं एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणून हे नाजूक नाती की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नात्यांचा आपल्याला ही नाती समोर येतात, पण नुसतं प्रश्न मांडून लेखिका थांबत नाही आहे. कुठल्या नात्यामधून आपण कसं वागलं पाहिजे, अशी काही नाती जर आपणच जगत असू, आपल्याच आजूबाजूला असेल तर फक्त प्रॉब्लेम, आपला स्वभाव काय आहे ना की आपण एकमेकांना जेव्हा भेटतो त्यावेळेला फक्त प्रॉब्लेम्स सांगत असतो, प्रॉब्लेम्सचं डिस्कशन होतं. सोल्युशनवरती आपण किती बोलतो, अच्छा हा प्रॉब्लेम आहे, हो हे प्रॉब्लेम, हो ओके ठीक आहे, सोल्युशन काय आहे. लेखक लेखिका म्हणून जेव्हा आपण जगामध्ये, साहित्यिक जगामध्ये वावरतो तेव्हा एक जबाबदारी असते की तुम्ही फक्त प्रश्न मांडून मागे येऊन नाही चालत, तुम्हाला त्याचं उत्तरही द्यावं लागतं. तर तीच उत्तरं या आपल्या 12 कथांमधून मिळणार आहे. एक थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. कारण का तर आपल्याला आता रिव्ह्यूजची सवय झालेली आहे. आपण ऑनलाईन पण बऱ्याच गोष्टी घेतो, बघतो. हां, कुठलंही बघा, ऑनलाईन कुठलीही साईट असेल, एखादं प्रॉडक्ट आवडलं आपल्याला आणि मग आपण बघतो की बघू किती जणांनी घेतलं आहे. बरं, ते घेणारे ओळखीचे असतात का आपल्या? नाही, पण तरी आपण ते एखादं प्रॉडक्ट बघितल्यावर स्क्रोल करतो, खाली 8-10 नावं असतात. मग त्यातल्या 8-10 पैकी 2 जणांनी तरी नावं ठेवलेलं असेल तरी आपण म्हणतो नको नको, हे प्रॉडक्ट चांगलं नाही. रिव्ह्यूजची सवय आहे, कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून नीट विचार करून घ्यायची असते. आणि म्हणून थोडक्यात ओळख तुम्हाला या कथासंग्रहाची करून देते की जेणेकरून तुमची उत्सुकता वाढेल. अर्थात मी पूर्ण गोष्ट सांगणार नाही कुठलीच. पहिलीच जी कथा आहे त्या कथेमध्ये मैत्रीचं वर्णन केलेलं आहे. एक मैत्री आगळी वेगळी अशी कथा आहे. लग्न झालेल्या पुरुषाची मैत्री स्त्रीशी. आता हा मुळातच मोठा नाजूक प्रश्न आहे. हा नाजूक प्रश्न मांडताना जोपर्यंत कथा 2-3 पानावर जात नाही तोपर्यंत वाचकाला असं वाटतं की नाही नाही, हा नक्की एक प्रेम त्रिकोण काहीतरी होणार आहे आणि ही जी नेहमीची आपण सिरियल कथा मालिकांमध्ये जी गोष्ट वाचतो बघतो अशा पद्धतीचं काहीतरी चित्रण असणार आहे. पण असं अजिबात नाही आहे. एक निखळ मैत्री छान असू शकते आणि ती कशी फुलते मैत्री, ती कथा सांगणारी ही मैत्री आगळी वेगळी ही कथा आपल्याला पहिल्या कथेमध्ये आपल्याला हे पूर्ण स्टोरी लाईन त्याची वाचायला मिळते. आणि त्याच्यात एक छान पात्र आहे. पर ही जी सगळी पात्रं आहेत ना, ही पात्रं आपल्याला ओळखीची वाटायला लागतात. बरेचदा बघा, तुम्हाला कोणी रस्त्यात भेटलं आणि काहीतरी किस्सा सांगायला लागले की अरे हिचं असं झालं, तिचं तसं झालं, तुम्हाला प्रश्न पडतो की अरे तुम्ही कोण, आम्ही ओळखत नाही तुमच्या घरच्यांना, तुम्ही नावं तर सांगा, काहीतरी तो ओळख तर करून द्या. नाही तर समोरची व्यक्ती सांगत बसते. पण लेखिकेने हे भान ठेवून त्या पद्धतीने पात्रांची रचना केलेली आहे की नंदन, त्याच्यानंतर त्याची मुलगी आरोही. मग आरोहीबद्दल सांगतानाच लक्षात येतं ते वर्णन ऐकताना की याच्या आरोही एक छोटीशी लहानशी मुलगी असेल. नंदनचं वय काय असेल, एक साधारण 30-35चा माणूस असेल. त्याच्यानंतर एक पात्र आहे किंवा त्याला नाव दिलं असं मी म्हणेन की खड्डा मावशी. आता खड्डा मावशी हे काय प्रकरण आहे हे तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात वाचायलाच लागेल. अशी आपण बरीच नावं आपल्या नातेवाईकांना किंवा कुठेतरी देत असतो. जसं आमच्या ओळखीमधलेच एक आहे, तर त्या बाईंना त्याच्या नातेवाईकांनी झुरळ आत्या नाव ठेवलं होतं. तर ते झुरळाला ती आत्या घाबरायची म्हणून, आणि त्या आत्यानेही स्वखुशीने ॲक्सेप्ट केलं होतं की झुरळ आत्या. तसं ही खड्डा मावशी मॅडमने इंट्रोड्यूस केली आपल्यासाठी. तर ती काय आहे, ती एक छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे. दुसरी कथा, बरं बघा, आता मी म्हटलं तसं ट्विस्ट कशी आहेत. पहिली कथा आहे, ठीक आहे, फॅमिली आहे, नवरा बायको, लहान मुलगी आणि त्याची झालेली मैत्रीण की जी छान त्यांच्या संसारामध्ये मिळून मिसळून राहते. दुसरी कथा कहाणी में ट्विस्ट की लगेच दुसरी कॉमेडी कथा. कथेचं नाव आहे माझी फजिती @करमणूक.com.
हा एक अभिप्राय मला अजून द्यायचा आहे मॅडम, की या सगळ्या कथांचं नामकरण, नावं तुम्ही खूप छान ठेवली आहेत. कारण नाव चांगलं असेल तर लगेच ती कथा वाचली जाते, पुस्तक वाचलं जातं. ह्याचं दुसरं उदाहरण म्हणजे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, की त्यांच्या ज्या कलाकृती, चित्रपट, मालिका आपल्यासमोर आलेल्या आहेत, सगळीच नावं बघा, पहिलंच 100 3 आकडे आहेत, पण त्या आकड्यांची एक छान भारदस्त सिरियल तयार झाली, जी आज 20-30 वर्षानंतरही आपल्याला लक्षात आहे. यात लक्षात आलं. म्हणून नावाचं महत्त्व खूप आहे. जेव्हा वाचक तुमच्यासाठी, तुमच्या घरातले तर तुमची पुस्तकं वाचतीलच, पण अनोळखी वाचक तुमचं पुस्तक का वाचतील ह्याच्यासाठी ते नाव, ते मुखपृष्ठ, त्या कथांची नावं लक्षवेधी असणं फार गरजेचं आहे. तर हे थोडंसं विनोदी एक झालर असलेली कथा, माझी फजिती @करमणूक.com, की त्याच्यामध्ये एक साधारण प्रवास करायला निघालेलं एक कुटुंब असतं आणि मग प्रवासामध्ये काय गमती जमती घडतात ते वाचायला आवडतात. सगळंच आपल्याला सिरियस नाही वाचायचं ना, आपलं आयुष्य तसंही सिरियस चाललेलं असतं. बघा, सकाळी उठल्यानंतर आपण पहिली गोष्ट काय करतो? काही नाही, मोबाईल घेतो आपण पहिली गोष्ट. पहिली गोष्ट मोबाईल, आणि मोबाईल घेतल्यानंतर फक्त आपण ती बोटं वापरत सगळं स्क्रोल करत असतो. बरं, ते स्क्रोल करत असताना समोर काय येईल याची आपल्याला काहीच माहिती नसतं. म्हणजे दुर्दैवाने घडलेला एखादा अपघात तो आपण वाचतो, मग आपलं मन हळहळतं, मग पुन्हा स्क्रोल करतो, मग त्याच्यानंतर कोणाचं तरी अंबानींचं लग्न चालू आहे, मग त्याच्यात त्यांनी किती खर्च केला. म्हणजे इथे 1 मिनिटापूर्वी जे तुम्ही दुःखी झालेले असता, दुसऱ्या क्षणाला तुमचं माइंडसेट एकदम बदललेलं असतं. मग तुम्ही वेगवेगळे विचार, अरे एवढे पैसे काय, कसं काय. मग त्याच्यानंतर तिसरी बातमी वाचता की ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्याची काहीतरी दुर्दैवी घटना असते, पुन्हा तुम्ही दुःखी होता. पुन्हा कुठली तरी चांगली बातमी वाचता. मग 5व्या मनस्थितीमध्ये जाता की तुम्ही काल कोणाला तरी मेसेज टाकलाय आणि तो वाचलाय आणि त्याच्यावरती अजून रिप्लायच आला नाही. तो तर आपला एक वेगळाच आयुष्याचा स्वतःच बनवलेला प्रॉब्लेम असतो. पण हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. पण हे तुम्ही का घ्यावं? कारण याच्यात सगळं प्रेडिक्टेड आहे. याच्यात 12 गोष्टी आहेत. 12 गोष्टीमध्ये तुम्ही 12 फिक्स आहे की याच्यानंतर ही कथा, ह्याच्यानंतर ही कथा. दुसऱ्या कथेमध्ये तुम्ही छान अगदी हसलात मनमुराद. तिसरी कथा थोडीशी तुमचा माइंडसेट चेंज करणारी आहे, आणि ती म्हणजे सोशलायझेशनचं आपलं पहिलं ठिकाण जे आहे शाळा. आणि शाळा म्हटली की आपल्याला आठवते 10वीची बॅच, आणि मग मनात एकदा तरी येतं की भेटूयात का आपण परत 10वीतल्या सगळ्यांना. बरं, प्रॉब्लेम काय होतो की व्हॉट्सअप ग्रुप वगैरे तयार केलेला आहे आपण, पण त्याच्यामध्ये अर्ध्या वेळेला तर वादच चाललेले असतात है ना. अर्धे लोक फॉर आहेत, अर्धे लोक अगेन्स्ट आहेत, आणि आपलं मन मात्र ते 10वीत त्या बेंचवरती अडकलेलं आहे. आपण फक्त ठरवतो की अरे भेटूयात भेटूयात भेटूयात. मग तो जो आपला कितीचा पट होता, आपला 50, 55, 60चा, त्यातला अगदीच कट होऊन एक 10-12 जण जेमतेम भेटतात. तर हीच 10वीची बॅच जी 85ची आहे बरं का. आणि कथा आता लेखिकेने याच काळातलं लेखन केलं आहे 2024, म्हणजे 85ची बॅच आज एवढ्या वर्षांनी भेटते. आणि त्याच्यात एक गंमत, पूर्ण स्टोरी सांगत नाही आहे कारण कहाणी में ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. मुलं भेटतात ना, मुलं आणि मुली, तर मुलं मुलींबद्दल बोलताना म्हणतात की अरे त्या मुली आल्या नाहीत. मग दुसरा म्हणतो अरे मुली काय म्हणतो, त्या आता बायका झाल्या असतील ना, त्या 85मध्ये मुली होत्या, आता त्या आज्या झाल्या आहेत. अरे पण त्या आपल्यासाठी मुलीच आहेत ना. तर असं गंमत जम्मत करत करत ती कथा पुढे जाते, पण शेवटी थोडंसं धक्कातंत्र वापरलं आहे. कथेची सगळी वैशिष्ट्यही मॅडमनी पुरेपूर त्याचं नियमाचं पालन करून केलेलं आहे की प्रत्येक कथेला सुरुवात आहे प्रॉपर, शेवट आहे. शेवट आवडतो ना आपल्याला. आपण कुठलाही पिक्चर पुन्हा बघायला का जातो? जेव्हा त्याचा शेवट कन्व्हिन्सिंग असतो, जेव्हा त्या सिरियलचा शेवट कन्व्हिन्सिंग असतो, तेव्हाच आपण आई कुठे काय करते मध्ये उद्या काय होणार आहे ते बघायला जातो है ना. ती उत्कंठा मॅडमनी प्रत्येक त्यांच्या कथेमध्ये ठेवलेली आहे. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक काळाचं प्रातिनिधित्व प्रत्येक कथा संग्रह करतो. मॅडमनेही याच काळाचं प्रातिनिधित्व केलं आहे. या काळाचे साक्षीदार आपण आहोत, ज्याच्यात आपण 2 घटना बघितल्यात सगळ्यांनी. एक तर ज्याचा उल्लेख करू नये पण अनेक ठिकाणी करावा लागतो, तो म्हणजे कोविड काळ. कोविड काळच्या आधीची आपली परिस्थिती आणि नंतरची आपली परिस्थिती. आणि त्याच्या आधीची एक घटना घडली, ती म्हणजे नोटबंदी ना, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये
नाही म्हटलं तरी फरक पडलेला आहे. तर मग ही नोटबंदी झाली आणि मग तेव्हा जे आपल्याकडे 500-1000च्या नोटा होत्या आणि मग अनेकांकडे ही त्या दिवशी बघा जेव्हा बातमी डिक्लेअर झाली त्यानंतर काय झालं काय नाही आणि मग तो दिवस आठवा आणि मग बऱ्याच घरांमध्ये बरेच उथलपुथल झालेले आहेत. मग या कथेतलं हे जे कुटुंब आहे त्यांच्या घरात काय झालं तर ती एक कथा आपल्याला वाचायला मिळते. कथेचं नावच आहे नोटबंदी आणि अर्थात थोडासा एक विनोदाचा भाग त्याच्यामध्ये आहे. पुढची कथा आहे. प्रयत्न करते मी की थोड्याच कथा सांगाव्यात पण खूप छान सिलेक्शन आहे आणि मला असं वाटतं की इथे उपस्थित सगळ्यांनी एक प्रत तरी घेऊनच जावी. का घेऊन जावी? कारण या 12पैकी एक तरी कथा कुठेतरी तुम्हाला तुमची वाटेल किंवा ॲप्लिकेबल होईल. सुलूच्या बांगड्या खूप छान नाव आहे. खूप वर्षांपूर्वी 2 मराठी चित्रपट रिलीज झालेले की त्या काळची पिढी जी अजूनही आहे इथे पुढे बसलेले महोदय आहेत त्यांची आपल्याला ओळख करून मिळेलच. तर ही जी पिढी आहे त्यांनी ते बघितलेले चित्रपट म्हणजे मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा असं एक नाव द्यायचं एक अशी फॅशन आली होती. तसं हे कथा आहे की सुलूच्या बांगड्या. मग आता सुलूच्या बांगड्या म्हणजे एकतर फेमिनाईन नाव आहे म्हणजे काहीच नाही तर एक बाई तरी उचलून बघेलच की बाबा बांगड्या म्हणजे काय नवीन डिझाईन आलं आहे का काय असेल त्याच्यामध्ये. तर थोडासा सामाजिक त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहे या कथेमध्ये सुलूच्या बांगड्या. त्याच्यानंतर एक कथा आहे माणुसकीचं कर्तव्य. एक पात्र आहे की जिला एक रस्त्यात मुलगी सापडते आणि मग ती तिला व्यवस्थित योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवते आणि म्हणजे थोडक्यात काय तर ती तिचं कर्तव्य पार पाडते. ही एक 1 लाइनर स्टोरी आहे. पण मग त्याच्या अवतीभोवती काय होतं, ती घटना काय आहे, ती स्टोरी कशी काय रंगवलेली आहे. डॉक्टर असते जे पात्र लेखिकेने ठेवलेलं आहे मध्यवर्ती. तर त्या डॉक्टरला ती मुलगी सापडते आणि मग काय होतं तर तो हा सगळा कथाभाग याच्यामध्ये आलेला आहे. अजून एक लक्षवेधी नाव, जसं मी म्हटलं नाव माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं. कुठलंही कलाकृती वाचन असो किंवा पिक्चर चित्रपट मालिका की नाव चांगलं असेल तर मी पहिले जाऊन चेक करते की त्याच्यामध्ये काय आहे. तसंच एक नाव दुसरं दिलेलं आहे सोनेरी पिंजरा लोखंडी पिंजरा. यू कॅनॉट प्रेडिक्ट, तुम्हाला अंदाजच लावता येणार नाही की बाबा रे सोनेरी पिंजरा लोखंडी पिंजरा म्हणजे काय प्राण्यांचं काही आहे का, पक्ष्यांबद्दल काही दिलं आहे का. तर हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आणि मग त्यांचं आयुष्य, मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडतात याचं चित्रण आपल्याला या कथेमध्ये वाचायला मिळतं. धडपड ही एक कथा ज्याच्यामध्ये आदिती हे पात्र आहे आणि आदिती जेव्हा जेव्हा धडपडते तेव्हा तेव्हा कथेचा नायक तिला भेटतो आणि मग भेटल्यानंतर काय होतं काय नाही होत ही छान फुलवलेली आहे. बरं तुम्हाला एक सांगू का, ह्या कथा ज्या आहेत ना कथेमधली माणसं कुठेतरी आजूबाजूला भेटत असतात लेखिकेला पण ती कथा फुलवावी लागते, त्याच्यामध्ये संवाद पेरावे लागतात है ना. जसं आदिती आहे आणि आरोही आहे तर आदिती आरोहीला काय म्हणेल, आरोही आदितीला काय म्हणेल हे सगळं विचार करण्यासाठी ना तुमचा जो व्यावहारिक जगामध्ये व्यापलेला जो मेंदू आहे तो थोडा ऑफ ठेवावा लागतो आणि इथे येऊन ऑन ठेवावा लागतो. त्यामुळे हे कसब जे आहे ते लेखकांमध्ये असतं जे प्रत्येक कथा वाचताना आपल्याला जाणवतं. जीवनातली ही घडी 2 मैत्रिणींची कथा आहे. खूप वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता 2 मैत्रिणींवरचा, आपलं नाव आत्ता आठवत नाही आहे. प्रियकर प्रेयसी, आई वडील बहीण भाऊ याच्यावरती अनेक चित्रपट येऊन गेले पण 2 मैत्रिणींवरती लिखाण फार कमी झालं आहे. चित्रपटही बघा एकच चित्रपट आला आहे आणि 2 मैत्रिणींवरती आधारित अशा कथा मला वाटत नाही आहेत, असतील तर त्याही एका हाताच्या बोटावर मोजणाऱ्या. बरं या मैत्रिणी कुठे भेटतात, मुंबईकरांना ओळखीचं वाटेल हे उदाहरण. हे पुस्तक शारदा प्रकाशनच्या वेबसाईटवर उद्या जाणार आहे त्यामुळे हे फक्त ठाणे किंवा मुंबई महाराष्ट्र नाही तर जगभरात जाणार आहे त्यामुळे बाकीचेही वाचक वाचणार आहेत. पण मुद्दाम मी इथे उल्लेख करते कारण लोकल ट्रेनमध्ये बसलेल्या या दोघी मैत्रिणी, आपल्याला सवय असते ना 5:22ची ट्रेन 7:46, अरे बापरे मग ती 7:46 गेल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, लेट मार्क आहे ती वेगळी गोष्ट, ती 7:46ची मैत्रीण भेटत नाही ना हा प्रॉब्लेम आहे. बरं आपल्याला पत्तेही माहीत नसतात, जे आपण एका ट्रेनने जातो येतो पत्ते माहीत नसतात पण आपल्याला चेहरे माहिती आहेत, आपण रोज बोलतो गप्पा मारतो. मग अशी मैत्री जुळते आणि मग या 2 मैत्रिणी की मग रोज भेटतायत पण मग अचानक एका मैत्रिणीची पुण्याला ट्रान्सफर होते. आता हे ऐकल्यानंतर आपल्यालाच कसं तरी वाईट वाटतं की अरे 2 मैत्रिणी आता वेगळ्या होणार. पण मग ही छान कथा मॅडमनी ह्याच्यामध्ये रंगवलेली आहे आणि
अजून एका कथेचा उल्लेख करेन ज्याच्याबद्दलचा फीडबॅक प्रतिक्रिया मॅडमना मी आता समोरून दिली, कारण फक्त चांगलं छान छान बोलायला मी आलेले नाही आहे. मी फीडबॅक दिला आहे मॅडमना की रेशीम गाठी ही जी कथा आहे ती कथा नाही, त्याची छान कादंबरी होऊ शकते, कारण एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून ती कथा लिहिलेली आहे. थोडक्यात सांगते एका ओळीत. मोठा प्रश्न काय आहे आजच्या जगातला, आजच्या समाजातला? लग्न जुळवणं. विवाह जुळत नाही आहेत, पसंतीच होत नाही आहेत. 25-30 जे आधीच्या काळी 18-20-21 झाल्यानंतर जी परिस्थिती एकदम दाहक व्हायची की अरे अजून लग्न झालेलं नाही, आज 35 झाले तरी आरामात सगळे शांत असतात घरामध्ये. का असतं? कारण अनेक अपेक्षा आहेत ना की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. त्याच्यातली एक अपेक्षा जी वाईट नाही आहे, पण ती अपेक्षा फक्त आकर्षणामुळे निर्माण झाली, आणि ते आकर्षण आहे परदेशाचं. मला परदेशातलाच नवरा पाहिजे, मला परदेशातच जायचं आहे. बरं जायचं तर ठीक आहे, तिथे जाऊन करणार काय आहे? तू डिपेंडंटच राहणार आहे का? हरकत नाही, तू डिपेंडंट राहू शकतेस, पण इफ इन केस काही वर खाली झालं तर तुझा स्टँड बाय काय आहे, कमबॅक प्लॅन काय आहे? हा एक मोठा सामाजिक प्रॉब्लेम मॅडमनी या रेशीम गाठी या कथेतून मांडलेला आहे. ज्या काउन्सिलिंगमध्ये किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये मी जे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम या सगळ्यांशी कनेक्टेड असते. काल परवाच मला एकाचा सेम या मॅडम रेशीम गाठीवरच्याच केससारखा एक कॉल आला की एक मुलगी जी हट्टाने परदेशातल्या मुलाबरोबर स्थायिक झाली तिथे, आणि वर्षभरातच वेगवेगळ्या काही त्रासदायक कारणांमुळे ती परत आली आणि आता ती डिप्रेशनमध्ये गेली. कारण तिचं ठाम होतं, जे या रेशीम गाठी नायिकेचं जे म्हणणं होतं की नाही, मला परदेशातलाच मुलगा पाहिजे, मला तिथेच राहायचं आहे, तुला तिथे नोकरी करावी लागेल, तू आईवडिलांना सोडून तिथे ये, इफ नॉट देन तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. तर हा खूप छान कथाभाग असलेला एक स्टोरी लाईन आहे की जी मॅडमनी कथा स्वरूपात एक 4-5 पानामध्ये छान त्याला न्याय दिलेला आहे, पण एक छान त्याचं कादंबरी त्याची होऊ शकते. तर नक्की त्यावर त्यांनी विचार करावा असं मला वाटतं. तर ओव्हरऑल असं छान एक वेगवेगळ्या कथांचं आपल्याला पॅकेज मॅडमनी दिलेलं आहे. माणसांचं पॅकेज असतं ना आपल्या आयुष्यात. तुम्ही तुमच्या आयुष्यातली अर्धी माणसं निवडू नाही शकत, जसं रक्ताची नाती जी जशी दिलेली आहे ती तशी मिळणार आहेत. तुम्हाला त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचं आहे. कितीही कंप्लेंट करा, काहीही करा, ते कंप्लेंट फक्त आपण एकमेकांमध्ये बोलतो, तो काही फेरफार करत नाही त्याच्यामध्ये. जी माणसं बदलू शकतात, आत्ता डिसिजन घ्या, एकतर बदला किंवा छान ॲक्सेप्ट करा, त्या दलदलीत उभे राहू नका, है ना. एक काहीतरी छान डिसिजन घ्यायचं, आणि जी काही नाती आहेत आपल्यामध्ये, आपल्या आजूबाजूला, ती नाती तशीच सांभाळत आपण आपल्या आयुष्याचं सोनं करायचं. दुसरं ऑप्शन काय आहे? काहीच नाही. एक तर जे आहे त्याचं छान सोनं करा, बदला, आणि नाही तर मग स्वतःला अजून दुःखाच्या खाईत लोटा, की ते कधीच चांगलं ऑप्शन, फेवरेबल ऑप्शन असणार नाही. तर असं हे छान नाजूक नाती कथासंग्रह, अगदी थोडक्यात छान वेगवान मांडणी केलेली आहे. कुठलीही कथा वाचताना असं ड्रॅग्ड आउट आपण वाटत नाही. बऱ्याचदा असं होतं की कथा वाचतोय पुढे काय घडतच नाही, मध्ये काय कळतच नाही, अरे जम्पिंग झालं आहे, मधल्या काळामध्ये काय घडलं आहे कळत नाही. पण वेगवान मांडणी आहे, भाषा चांगली आहे, वर्तमान काळ भूतकाळाचं भान ठेवून त्याचं लेखन केलेलं आहे. आणि मुखपृष्ठकारांचं विशेष करून कौतुक, कारण नाजूक नातीचं छान असं आय प्लीजिंग असं मुखपृष्ठ केलेलं आहे. याचं बॅकपेज लिहिण्याचं भाग्य मला मिळालं, कारण फार कमी पुस्तकांसाठी मी लिहिते, बोलते, आणि कमी पुस्तकांवर लिहिते. जी मनापासून आवडतात त्यावरच लिहिते मी. सो हे भाग्य मला मिळालं. संतोष राणे सर शारदा प्रकाशनचे, की ज्यांनी आता मोजणंच सोडलं आहे की किती पुस्तकं प्रकाशित त्यांनी केलेली आहेत. तर या शारदा प्रकाशन संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे त्याचं ऑलरेडी सोनं झालेलं आहे, आणि यात जाताना एक कॉपी तुम्ही घेऊन जाल आणि राहिलेलं सोनं तुम्ही कराल याची मला खात्री. पुन्हा एकदा लेखिकेला शुभेच्छा, प्रकाशकांना शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. खूप छान पद्धतीने आपण संपूर्ण पुस्तकाचा एक आराखडा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलात. आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण 2 प्रतिष्ठित पुरस्कारांचं वितरण करणार आहोत. सर्वप्रथम सामाजिक संवेदना पुरस्कार. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या
सौ अनुश्रीताई भिडे आणि श्री आनंद भिडे. हे दाम्पत्य आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. प्रत्येकाला मदतीचा आधार देणारे त्यांचं कार्य आपल्या सर्वांनाच प्रेरणादायक आहे. अनुश्रीताई म्हणतात, मला शिकता नाही आलं तरी तळागाळातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. महाराष्ट्रातील वंचित मुलांच्या तसेच ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये प्राध्यापिका प्रज्ञा पंडित लिखित इंग्रजी माझ्या खिशात या पुस्तकाच्या 32,000हून अधिक प्रतींचं त्यांनी मोफत वाटप केलं आहे. पनवेल, कोल्हापूरमधील दहिवडी, सांगली, सातारा, चिपळूण, रत्नागिरी इत्यादी अनेक भागांमध्ये त्यांनी ही पुस्तकं भेट म्हणून दिलीत. लेखक विष्णू यादव सरांमुळे अनुश्रीताई आपल्या वाचक समूहाशी जोडल्या गेल्यामुळे हे शक्य होऊ शकलं. या पुस्तकाच्या रूपात त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी एक आवश्यक साधन उपलब्ध करून दिलं आहे, ज्यामुळे या मुलांची इंग्रजी भाषेबद्दलची भीती दूर होत आहे. त्यांच्या या अमूल्य कार्याचा सन्मान करण्याची संधी आज आपल्याला इथे मिळणार आहे. शारदा पुस्तकालय आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक संवेदना पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी त्याचबरोबर शारदा पुस्तकालयाचे ग्रंथप्रेमी अनिल आयरे सर आणि लेखक विष्णू यादव यांनाही व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. कर्तव्य आणि सेवेचा ज्यांनी घेतला आहे वसा, आपल्या सामाजिक कार्याचा उमटवला आहे ज्यांनी ठसा, असे आजच्या पुरस्काराचे मानकरी सौ अनुश्रीताई आणि श्री आनंद भिडे. मी दोघांनाही व्यासपीठावर येण्याचं आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करेन की सामाजिक संवेदना पुरस्काराने आपण या उभयतांचाही सन्मान करावा. खूप मोठं काम आहे की मला शिकता नाही आलं तरी तळागाळातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या ग्रंथालयांना, शाळांना भेट देणं. मला वाटतं तारुण्याला वयाचं बंधन नसतं, ह्या दोघांकडे बघून आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आणि आपल्यासारख्या अनेकांना अशा पद्धतीनं सामाजिक कार्य करण्याचे नक्कीच हे दाम्पत्य प्रेरणा देत राहतील. आजचा दुसरा पुरस्कार आपण दिला जातोय तो साहित्य सेवा प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार 2024. आणि काव्यसंग्रह आहे असंच काहीसं सुचलेलं. कवयित्री सौ अंकिता मांगले ठोणगे. आपल्याला साहित्याची आवड आहे. आपण लहानपणापासूनच आपल्याला साहित्य, नृत्य यांची आवड. TV रिॲलिटी शोमध्ये आपण परफॉर्मन्स केलेत. कुछ कर दिखाना है, दम दमादम यांसारख्या कार्यक्रमांमध्ये आपण विनर दुसरं पारितोषिक प्राप्त केलं होतं. भरतनाट्यममध्येही आपण डिप्लोमा केला आहात. कविता लेखन केलं आहे. काव्यलेखनाची सुरुवात आपण शाळेत असताना 8वीपासूनच केली आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार इथे वितरित करावा. कवयित्री सौ अंकिता मांगले ठोणगे, मी यांना इथे निमंत्रित करतो.
सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित प्रमुख पाहुणे श्री समीर जयंत गुप्ते. आपण अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्था सिकेपी समाज याचे अध्यक्ष आहात. संस्थापक व आयोजक सिकेपी फूड फेस्ट. सिकेपी समाजाची रुचकर खाद्य संस्कृतीची ओळख जगाला करून देण्याच्या हेतूने सुरू केलेले सिकेपी फूड फेस्ट आज ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे आणि पनवेल इथे आपण यशस्वी आयोजन केलं. आतापर्यंत 28 फेस्ट आपण साजरे केलेत. मराठी ब्लॉग लेखन, फूड ब्लॉग्स आणि सामाजिक विषयांवरही आपण लेखन करता. मी मान्यवर श्री समीर गुप्ते सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. श्री समीर गुप्ते सर. व्यासपीठावर उपस्थित लोकप्रिय कलाकार, म्हणजे ज्यांना इथे बघितल्यावर खूप छान वाटतं आणि स्क्रीनवर बघितल्यावर प्रचंड राग येतो, असे आमचे आनंद जोगा सर, आजच्या उत्सव मूर्ती पूनमताई कर्णिक आणि सर्व उपस्थित सर्व साहित्य रसिक आणि कर्णिक कुटुंबीय. आज तर खरं दोनदा मला पूनमजींचं अभिनंदन करायचं आहे. एक म्हणजे तुमच्या या पुस्तक प्रकाशनासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन, आणि दुसरं म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी हाऊसफुल क्राऊड करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. कारण मी पुस्तक प्रकाशनं बघितली आहेत, आमची नजर अशाच लोकांवरती असते. नाही खरंच, म्हणजे मी बघतोय की आलेल्या माणसांना, मी राणे सरांना बघतोय, त्यांची व्यवस्था पण चालू होतं कसं करायचं. तर कौतुकास्पद आहे की पुस्तक प्रकाशनाला जेव्हा आपण इतके साहित्य रसिक बोलवतो, त्यातनं मला दोन गोष्टी इथं दिसल्याच. एक तर तुमच्या ह्याच्यातल्या साहित्य संग्रह, म्हणजे कथासंग्रहातल्या कथा आहेत, आणि दुसरं तुमचा लोकसंग्रह पण मजबूत आहे. या आणि आहे, म्हणजे मी त्यांना पूनमताई वगैरे म्हटलं तरी या कर्णिक कुटुंबियांचा मित्र आहे, आणि माझा मित्र वरुण कर्णिक आहे. म्हणजे मला असं बरं वाटतं, हे तरुण मंडळी माझे मित्र जेव्हा असतात तेव्हा एक वेगळी एनर्जी असते. आणि खरं तर वरुण मला सांगितलं ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी, वरुण तुला माहिती आहे ना, मला फक्त खाद्यपदार्थांच्या पुस्तक प्रकाशनाला बोलवतात. म्हणजे मी शिकलो आहे काहीतरी वेगळा, माझा व्यवसाय काहीतरी वेगळा आहे, पण आत्ता माझी ओळख करून दिली फूड फेस्टमध्ये. मी काही सिकेपी समाजाची खाद्यसंस्कृती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे मला तिकडेच बोलवलं जातं. अशा पुस्तकांना फार कमी संधी असते. ही संधी दिल्याबद्दल तुझे आभार वरुण. पुस्तक वाचलं म्हणजे सिकेपी समाजाचे ज्ञाती भगिनी आहे. म्हणजे जेव्हा आमचे लोगो असतात सिकेपी समाजाचे, त्याच्यामध्ये एक तलवार आणि एक लेखणी असते. त्याच्यामुळे ह्या समाजाच्या प्रत्येक ज्ञाती बांधवा भगिनीकडे लेखणीचा एक वारसा किंवा एक त्यांची कला ही त्यांच्याकडे असतेच. काही जण व्यक्त करतात, काही जण व्यक्त होत नाहीत, परंतु ज्यांनी हा प्रयत्न केला आहे ते अतिशय यशस्वी झालेले आहेत. आणि मला अभिमान वाटतो की आज त्या पंक्तीमध्ये पूनमजी पण बसल्यात. मी पुस्तक वाचलं आणि असं त्यांनी सांगितलं, वाचल्यानंतर मी चाळायला घेतलं. असं लगेच काही पहिला, दुसरा, तिसरा असं मी नाही वाचलं, पण त्यातलं का कोणास ठाऊक, म्हणजे माझ्या हाताला पहिलं ते त्यातला लेख लागला तो होता नोटबंदी. म्हटलं अरे बापरे, कारण नोटबंदीचा दिवस तेवढा भयानक होता की तुम्हाला सगळ्यांनाच त्रास झाला असेल त्याचा, मलाही झाला. पण त्रास झाला ना, त्याचा जास्त त्रास तेव्हा झाला की तेव्हा ते प्रकरण सगळं आटपलं होतं आणि घरामधली जुनी आहेराची पाकिटं मिळत होती, त्याच्यात 500 आणि 1000च्या नोटा निघत होत्या. आणि त्या कथेमध्ये पण थोडंफार असं लिहिलं आहे, म्हणजे तो म्हणजे मी क्लायमॅक्स सांगू नये, पण कुठेतरी ते रिलेट करणारी ती गोष्ट वाटली मला. नंतर अर्थातच आपल्या शाळेच्या ज्या ग्रुपबद्दल तुम्ही बोललात, 85ची बॅच, सगळ्यात शाळेच्या, म्हणजे माझी 81ची बॅच आहे माझी. आणि मला असं बस छान वाटतं की त्या मुलींना अजून आम्ही मुली म्हणतो. त्या आम्हाला काय म्हणतात माहीत नाही. तुमच्या दुसऱ्या लेखामध्ये तुम्ही मैत्रिणी एका चांगल्या पुरुषाला भुंगा म्हणता. हे मला तर कळलं आपल्याला काय काय म्हणत असतील त्या वेळेला. म्हणजे आपण चांगले आहोत की ना माहीत नाही, परंतु मुली काय म्हणतात ते माहीत नव्हतं. तुमच्या वाचनातलं कळतं.
तर असं मी तर आता काही त्या लेखांवरती बोलणार नाही, कारण यांनी प्रज्ञाताईंनी छान सगळ्या प्रत्येक लेखाबद्दल छान विश्लेषण केलं आहे. मगाशी मला इथे ते कोरडे भेटले आले, सतीश कोरडे भेटले बसलेत. मला पहिले काय वाटलं, तुमचं रेशीम गाठी हे लेख त्यांच्यावरती लिहिलं आहे काय? ह्यांच्या व्यवसायाचं नाव रेशीम गाठी आहे, हे लग्न जमवतात. मला काय वाटलं पहिले ह्यांच्यावरतीच लेख लिहिला आहे. मग त्यांना मी विचारलं तर ते बोलले नाही नाही. मग म्हटलं मग काही सस्पेन्स ओपन करत नाही मी. तर असं एक छान वेगवेगळ्या विषयांवरचं तुमचं जे सुंदर लेखन आहे त्यातनं तुम्ही एक छान लेख लिहिलेत, छान पुस्तक लिहिले. व्यक्तिचित्रण करणं हे फार म्हणजे कठीण काम आहे. परकाया प्रवेश करायला लागतो, त्या माणसाच्या जाऊन त्याच्या भावविश्वास जाऊन त्याचे ते सगळं अंतरंग उलगडणं आणि त्यातनं हे सगळं मांडणी करणं हे काही फार सोपं नाही आहे. आणि तुमचं लेखन मी बघितलं, तुमच्या लेखनामध्ये एक कथा आहे, तुमच्या लेखनामध्ये एक पटकथा पण आहे आणि संवाद पण आहेत. म्हणजे हे एक बघितलं की एकाच व्यक्तीने कथा पटकथा संवाद लिहिलेला असं हे पुस्तक वेगळ्याच प्रकारचं पुस्तक आहे. त्यासाठी पण एक तुमचं अभिनंदन आहे. मी आहे प्रिंटिंग क्षेत्रातला. राणेसाहेब, मुद्दाम तुम्हाला सांगतो, काय कुठे धंदा करण्याची संधी सोडायची नसते. आणि आम्ही जेव्हा पुस्तकं छापतो हे फार टेक्निकल बघत असतो. म्हणजे झालं का, डेमी साईज घे, 12 पॉईंट वापर, 70 GSM वापर वगैरे. परंतु हे पुस्तक जेव्हा बघितलं ना, मलाही कवर आवडलं, अक्षर जुळणी आवडली. म्हणजे DTP आपण जे करतो अतिशय सुबक आणि सुटसुटीत आहे. आणि मग असं वाटलं की कोण असेल, आणि कळलं की याचा डिझायनर संदेश आहे. संदेश सावंत माझा मित्र आहे, आमच्या प्रिंटिंग इंडस्ट्रीमधला अतिशय चांगला कलाकार आहे. आणि त्या पुस्तकाबद्दल सांगणारं जे क्विक लक्षात येणारं जे मुखपृष्ठ असतं तशा प्रकारचं मुखपृष्ठ आहे. मला खूप आवडलं. आणि मला असं वाटतं हा माझा संदेश तुम्ही संदेशपर्यंत पोचवा की फार सुंदर त्यांनी बनवलं आहे. अशा या पुस्तकासाठी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पूनमजी, अशा प्रकारची निर्मिती तुमच्याकडनं वारंवार हो यासाठी तुम्हाला अगणित शुभेच्छा. CKB समाजाचा अध्यक्ष म्हणून मी इथे बोलल्यामुळे मी संपूर्ण समाजातर्फे तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाच्या दुसरे प्रमुख पाहुणे सौ अमृता दीक्षित, संगीत विशारद, संगीत अलंकार, त्याचबरोबर स्वरदा संगीताला इथे संगीत शिक्षिका म्हणून आपण कार्यरत आहात. गायनासोबतच नाट्य, साहित्य, काव्य यामध्ये शालेय जीवनापासून सहभाग. संगीत शारदा, मदनाची मंजिरी अशा संगीत नाटकात मध्यवर्ती भूमिका आपण साकारल्या आहात. आई कुठे काय करते, तू चाल पुढं, नवरी मिळे हिटलरला अशा मालिकात आपण अभिनय केला आहात. जयवंत दळवी लिखित सावित्री नाटकावर आधारित एकपात्री प्रयोग आणि काही शॉर्ट फिल्म्समध्ये आपण अभिनय केला आहात. बारोमास या गाजलेल्या प्रायोगिक नाटकाला आपण संगीत दिले आहे, त्याचबरोबर त्यात गायनही केले आहेत. अनेक सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन, संहिता लेखन आणि आपण निवेदन करत आहात. मी अमृता दीक्षित मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. अमृता दीक्षित मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या पूनमताई म्हणजे पूनम कर्णिक यांना नाजूक नाती ह्या त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी खूप खूप शुभेच्छा देते, त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करते. पूनमताई ह्या माझ्याकडे शास्त्रीय संगीत शिकतात, त्यामुळे त्यांनी कार्यक्रमासाठी जेव्हा मला इथे पाहुणे म्हणून बोलावलं तेव्हा खरंच मला थोडंसं अवघडल्यासारखं झालं होतं. कारण इतके दिग्गज आज सगळे स्टेजवर आपण बघतोय. अनंत जोग सरांना तर कोण ओळखत नाही. खूप मोठं म्हणजे नाट्य आणि अभिनय क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे अनंत जोग सर. तसंच आता प्रज्ञाताईंचं मी आज प्रथमच प्रज्ञाताईंना ऐकलं. इतकी ओघवती वाणी आणि इतके स्पष्ट विचार त्यांनी आज या पुस्तकाच्या बाबतीत आणि एकंदरच आयुष्याच्या बाबतीत खूप छान त्यांनी त्या जे काही बोलल्या ते मला फार भावलं. पुस्तकाचाही त्यांनी इतका सुंदर अभ्यास केला होता, म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती ह्यातनं एक प्रतीत होते.
समीरजी आपली तर ओळख आहे आणि यांच्या CKP समाजामध्ये, यांच्या CKP हॉलमध्ये आम्ही कार्यक्रम केला होता काही वर्षापूर्वी. आणि ते आता म्हणाले ना की भुंगा कुठल्या कुठल्या नावांनी संबोधतात, तर आम्ही त्यांना तेव्हा प्रशांत दामले असं म्हणायचो. पण हां, म्हणूनच. आणि पूनमताईंबद्दल काय बोलणार, खरं तर त्यामुळेच ते अवघडले पण मला होतं की मला कशाला तुम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आमंत्रित करतायत. पण नंतर असं वाटलं की खरंच सगळ्या कला, म्हणजे अभिनय असू दे, संगीत, नृत्य, नाट्य, काव्य असू दे, या सगळ्या कला एकमेकांना पोषक आहेत. म्हणजे एखादा उत्तम अभिनेता जर असेल तर त्याला संगीताचाही त्याचा अभ्यास लागतो. संगीत त्यानं ऐकलेलं असलं तर ते त्याच्या अभिनयामध्ये ती लय येते. जर लेखनाचा त्याचा अभ्यास असेल तर फारच छान, तो उत्तम वाचक लागतो. तर असं प्रत्येक कलेच्या बाबतीत आहेत की एका कलाकारानं इतर कलांचा आस्वाद घेतला तर त्याची कला आणखीन बहरत असते, कारण हे सगळं परस्पर पोषक आहे, परस्पर पूरक आहे. पूनमताईंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्या खरंच म्हणजे वयानं ज्येष्ठ आहेत, पण तरीही आमच्या स्वरदा संगीतालयातल्या त्या सगळ्यात उत्साही अशा आमच्या स्टुडंट आहेत. कारण विविध वयोगटाचे शिष्य तिथे शिकतात. वरदा गोडबोले यांची अकॅडमी आहे ती, आणि तिथे मी शिकवते, अनेक मुलं शिकतात. पण त्या सगळ्यातलं मनानं सगळ्यात चिरतरुण व्यक्तिमत्व कोण असेल तर पूनमताई आहेत. अतिशय उत्साही आहेत. त्यांना फक्त संगीत शिकायचं नसतं तर परीक्षा देण्यामध्येही ते तेवढ्याच इंटरेस्टेड असतात. त्यांना परीक्षा द्यायच्या असतात. म्हणजेच काय, त्यांचा अभ्यासू वृत्ती, त्यांची जिद्द मला वेळोवेळी त्यातून दिसते की मॅडम परीक्षा कधी आहे, मग त्याच्यासाठी काय अभ्यास लागेल, अशी ती सिन्सिअरिटी प्रत्येक गोष्टीत आहे. आणि ती जिद्दच मला वाटतं आज त्यांना इथेपर्यंत घेऊन आली आहे. जेव्हा, कारण आपण एखादी 4 ओळी लिहा म्हटलं तरी आपल्याला इतका विचार करावा लागतो. जेव्हा त्या माझ्याकडे शिकायच्या, क्लास झाला की आमच्या थोड्या गप्पा व्हायच्या, तेव्हा एखादी कथा त्या मला वाचायला देत असत अधूनमधून. आणि ती कथा वाचल्यावर मला असं वाटते की अरे, हे आपण पण हा प्रसंग बघितला आहे. रस्त्यात येता जाताना, रिक्षामध्ये, ट्रेनमधून जात असताना एखादी गोष्ट आपण बघतो, एखादा प्रसंग बघतो, तो आपल्या मनात राहतो, पण ते तिथेच थांबतं. ते बीज पकडून त्यातून कथावस्तू निर्माण करणं, हे ह्याच्यासाठी एक वेगळी प्रतिभा लागते आणि ती कल्पनाशक्ती लागते. ती त्यांच्याकडे आहे. म्हणूनच एखाद्या छोट्याशा प्रसंगाला फुलवणं हे त्यांना जमू शकतं. आता सगळ्यांनी इथे नोटाबंदी या कथेचा उल्लेख केला. खरंच त्यावेळेला आपण सगळेच एका वेगळ्याच मानसिकतेतून जात होतो आणि त्या नोटाबंदीच्या छोट्याशा विषयातून इतकी सुंदर गोष्ट त्यांनी खुलवली आहे. तसंच दुसरी, मी सगळ्या कथा अशा वाचलेल्या नाहीत, पण काही ज्या 1-2 कथा वाचल्या त्या माझ्या फार लक्षात राहिल्या. शरदाचं चांदणं ही पण एक आपण सगळ्यांनी फेस केलेल्या, विशेषतः मुंबईकरांनी फेस केलेल्या प्रॉब्लेमवर आधारित अशी फार म्हणजे आता पुढे काय होतंय असा मनाला चटका लावणारी अशी एक गोष्ट आहे. पूनमताईंचं तर म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं, मी खरं तर लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण त्यांचं कौतुक आहेच. पण त्याच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचं मला विशेष कौतुक वाटतं. त्यांना मी त्यांचं अभिनंदन करेन. कारण सेवानिवृत्त तर त्या झाल्यात व्यवसायातनं, नोकरीतून, पण कुटुंबातनं, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यातून स्त्री कधीच सेवानिवृत्त होत नसते. एक काय म्हणू, एक पत्नी म्हणून, आई म्हणून, आजी म्हणून, सून, सासू, इतर सगळी नाती जपावी लागतात तिला. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आज काय करायचं हा प्रश्न कुठल्याही स्त्रीचा कधीही सुटलेला नाही आहे. तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे या आयुष्याच्या पुढच्या पर्वात देखील मग अशी इथे उल्लेख केला तर त्याप्रमाणे त्यांनी हे लिखाण केलं. म्हणजे हा स्वतःसाठीचा वेळ फक्त ठीक आहे तर रिटायरमेंट आहे आता असं न घालवता त्यांनी त्याचा एक सदुपयोग केला. कराओके किंवा इतर अनेक त्यांचे उपक्रम चालू असतात, त्या वेळोवेळी मला सांगत असतात. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवती की त्या खूप भावनाप्रधान आहेत. इमोशनल कोशंट त्यांच्याकडे खूप चांगला आहे. हल्ली इमोशनल कोशंट असलेल्या व्यक्तीला इतर लोक फार नाही इतकं
त्याच्याबद्दल म्हणजे ठीक आहे इमोशनल फूल वगैरे असं आपण जे म्हणतो, पण जितका तुमचा इंटलेक्च्युअल कोशंट आवश्यक आहे तेवढंच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त इमोशनल कोशंट तुमच्याकडे असणं हे आवश्यक आहे. आणि ते एक त्यांच्याकडे आहे, तो फार चांगला गुण त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे त्या भावनेतून बघत असतात किंवा काय म्हणू सह अनुभूती घेत असतात एखाद्या छोट्याशा प्रसंगाची सुद्धा. हे मला अनेकदा त्यांच्यामध्ये जाणवतं. आणि मग अशी मी म्हटलं जसं कुटुंब त्यांच्या मागे आहे, त्यामुळे एखादी गोष्ट आपण एखादा संकल्प करणं आणि तो सिद्धीस नेणं याच्यामध्ये खूप अंतर असतं. जेव्हा कुटुंबाची आपल्याला साथ असेल तेव्हा आपण निर्धास्तपणे कुठल्याही क्षेत्रात वावरू शकतो. बाबा आपल्याला कुटुंबाचा सपोर्ट आहे, त्यांच्याकडून काहीतरी चांगलं आपल्याला सांगितलं जातं आहे, यामध्ये स्त्री खूप समाधानी असते विशेषतः. आणि मग ती आपल्या क्षेत्रात अत्युच्च काम करू शकते. मी आत्ता म्हटलं तसं संकल्प आणि सिद्धी, तर ती सिद्धी एखादी गोष्ट सिद्ध होण्यासाठी जसं आपल्या सगळ्या आप्तस्वकीयांची गरज असते, त्यांचा सपोर्ट असतो, त्याप्रमाणे तिथे परमेश्वराचं अधिष्ठानही लागतं. आणि ते अधिष्ठान त्यांच्याकडे खात्रीनं आहे असं मी पुन्हा एकदा म्हणेन. कारण हा अनुभव मला आला, मी जेव्हा एखादा राग शिकवायला सुरुवात करते तेव्हा आधी आम्ही तो राग 15 मिनटं त्याचा विस्तार करतो किंवा मी त्यांना गाऊन दाखवत असते स्टुडंटना की त्याचे वेगवेगळे कंगोरे किंवा तो कसा फुलवला जाईल ह्या बाबतीत. तर एखादी सुंदर बंदिश, परमेश्वराचं वर्णन करणारी बंदिश असेल तर पूनमतेंचे डोळे आपोआप मिटतात आणि त्या कुठल्या तरी वेगळ्या विश्वात गेलेल्या असतात. तर हा अनुभव प्रत्येकाला येत नाही. त्याच्यासाठी सरस्वतीचा ईश्वर तत्वाची अनुभूती तुम्हाला यावी लागते, तरच इतकी एकतानता साधली जाते. आणि मला वाटतं त्या सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम आहे. म्हणूनच आजचं हे कार्य, आजचं हे प्रकाशन इतकं सुंदर इथे संपन्न होतोय हा कार्यक्रम. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या सहजता आहे, त्यामुळे त्या गोष्टी सुंदर आहेत. एवढंच मी सांगते. जे सहज असतं ते सुंदर असतं. ते त्यांच्या अनुभवातून आलेलं आहे आणि ते आपल्याला वाचतानाही खूप आनंद देऊन जातील, एवढंच मी आपल्याला सांगते. कधीही कोणतीही गोष्ट काढून वाचा आणि तुम्हाला ती गोष्ट वाचून छान वाटेल, आनंद होईल. त्यामुळे त्यांना मी पुन्हा एकदा ह्या त्यांच्या उपक्रमासाठी शुभेच्छा देते. असे अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित होऊ देत आणि त्या ह्या काय म्हणू लेखनाच्या क्षेत्रात अधिकाधिक त्यांची उन्नती होऊ दे अशीच परमेश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आज इथे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे ह्या आलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलं आहे माझ्या सासूबाईंकडून. माझ्या सासूबाई पण RBIमध्ये होत्या, ललिता दीक्षित, आणि त्या अंबिका योग कुटीरचं योग समाजापर्यंत पोचावा यासाठी खूप काम करतायत दोघंही माझे सासू सासरे. आणि त्यांच्याकडून आपल्याबद्दल खूप ऐकलं होतं. आज आपल्याला भेटण्याची संधी मिळाली, त्यामुळे माझ्यासाठी हा म्हणजे मी तुमचे आभार मानायला पाहिजेत सगळ्यांचे की मला या कार्यक्रमाचा एक छोटा भाग होता आलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कलर मराठीवर सध्या बिग बॉस गाजतोय. कलर मराठी बिग बॉस 5 याच्या डेली प्रोड्युसर प्रीती मोहिते मॅडम इथे उपस्थित आहेत. मी पूनम कर्णिक मॅडम यांना विनंती करेन की त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. प्रीती मोहिते मॅडम. सर्वांचं मनपूर्वक आभार. राणे सर आणि समीर सर बाजूबाजूला बसलेत. दीक्षित मॅडम म्हणाला की आम्ही काय म्हणायचो त्या काळात समीर सरांना तर प्रशांत दामले, आणि राणे सर तिकडून असं म्हणाले की ते दिसतातही तसे. राणे सर तुमच्या बाबतीत पण आमच्या वहिनी असं सगळे म्हणतात की तुम्ही आदेश बांदेकरांसारखे वाटता. आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले अर्थातच आपल्या सगळ्यांचेच लाडके सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनंत जोग सर, मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव आणि विशेषतः खलनायक म्हणून आपण त्यांना पाहत आहात. खरं तर इथे आता प्रत्यक्ष त्यांना पाहिल्यावर आपल्याला ती जाणीव होत नसेल. अगदी शांत
मुद्रेने सगळा कार्यक्रम ते ऐकतायत, पाहतायत. त्यामुळे पडद्यावरचा खलनायक आणि इथे समोर असलेले जोक्स सर, मला वाटतं खूप अंतर पाहायला मिळतंय. अगदी सुरुवातीच्या काळात आपण 100 मधून घराघरात पोहोचलात. मराठी हिंदी सिनेसृष्टीत ठसा उमटवला आहात. चित्रपट, नाटक, मालिका सर्वांमध्येच आपण वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आहेत. रावडी राठोड असेल, नो एंट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक, सरकार, लाल सलाम, रिस्क, सिंगम, त्याचबरोबर आंधळा युद्ध असेल, साथी असेल, हस्ती असेल, विजयपथ असेल, तिसरा कौन, वैसाबी होता है भाग 2, धोका, खट्टा मीठा, बेनी आणि बबलू, आखरी निर्णय, मार जवान, झिम्मा 2, अदृश्य, कर्मविरायण. किती ह्याचं नाव घ्यावं आपण केलेल्या भूमिकांचं. दूरदर्शनवरती दर्ड असेल, आहट असेल, शक्तिमान असेल, गंध फुलांचा गेला सांगून असेल. आपण वेब सिरीज ही एक केली तर रान बाजार 2022 मला वाटतं प्रदीर्घ असा आपला हा अनुभव, आणि मला वाटतं कुठेही अभिनयामध्ये आपण तडजोड केली नाहीत. अशा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अनंत जोग सर यांना मी विनंती करेन की त्यांनी शुभेच्छा रूपी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. माझा पाय दुखावला आहे, त्यामुळे मला जास्त वेळ उभं राहता येणार नाही, म्हणून मी बसून बोलतोय, त्याबद्दल मला माफ करा. कोलंबसाला सुद्धा इतका वेळ लागला नसेल तितका आम्हाला वेळ लागला इथपर्यंत पोचायला आज. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो. आणि एका खलनायकाला तुम्ही भावना म्हणून बोलावलं, त्याबद्दल तुमच्या धाडसाचं कौतुकही करतो. आता पूनम कर्णिक या मॅडमने लिहिलेलं हे पुस्तक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याचं मुखपृष्ठ पाहून मलाही आधी असंच वाटलं की ही एखादी लव्ह स्टोरी असावी किंवा तत्सम काहीतरी. पण मी म्हटलं बा चला हे वाचूया, म्हणजे आपले जुने दिवस आपल्याला आठवतील. पण तसं काही झालं नाही. यातल्या सगळ्याच कथा मला वाचता नाही आल्या, कारण त्याच दरम्यान काय झालं, मला 2 नवीन सिनेमाच्या स्क्रिप्ट्स आल्यात, ज्या प्रायोरिटी म्हणून मला आधी वाचणं गरजेचं होतं, म्हणून त्या आधी वाचल्यानंतर यातल्या मी 2 कथा वाचल्या. एक माझी फजिती आणि पिंजरा, आणि लोखंडी पिंजरा, सोनेरी पिंजरा. सुरुवातीला जेव्हा मी ती वाचायला घेतलं तेव्हा मी कन्फ्यूज झालो की असं कसं काय लिहिलं आहे, अमुकाचं नाव आणि त्याच्यापुढं त्याचा संवाद. म्हटलं हा स्क्रीन प्लेकडं झुकणारा प्रकार आहे. पण नंतर जेव्हा मी ते सगळं वाचलं तेव्हा मला ते इतकं आवडलं की म्हटलं आता ही जर प्रथा सुरू झाली तर एक नाविन्य आमच्या क्षेत्रात येईल, या पद्धतीनं जे लिखाण आहे त्याबद्दल. तर म्हटलं फक्त हे जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, तरच ते काही होण्याची शक्यता आहे. आता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला मी आयुष्यात पहिल्यांदा आलेलो आहे. पुस्तकाचा आणि माझा शाळेत असताना सुद्धा काही फारसा संबंध नव्हता. त्याची फळं मी भोगलेली आहेत. पण इकडं तसं काय होणार नाही याची मला खात्री आहे. आता पुढच्या कथा काय आहे ते वाचायला मात्र मी उत्सुक आहे. आता जसा मला वेळ मिळेल तसा मी नक्की वाचीन आणि माझं मत पूनम मॅडमना नक्की सांगेन, कर्णिक मॅडमनाही सांगेन. आता मी यापेक्षा जास्त काय बोलू. इथं बोलावल्याबद्दल मनपूर्वक आभार. सगळ्यांनी पुस्तक जरूर वाचावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मी पंडित सरांना विनंती करेन की त्यांनी सरांबरोबर एक संवाद साधावा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मी पूनम कर्णिक मॅडमचं अभिनंदन करतो. तुमचं पहिलं पुस्तक आलं आहे आणि मी ते वाचलेलं आहे पूर्ण. फार सुंदर झालं आहे तुमचं पुस्तक. सर, तुमच्याशी संवाद साधायची मला संधी मिळते आहे, माझं भाग्य आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो, कारण आपण आत्तापर्यंतचा कार्यक्रम पुस्तक आणि पुस्तकाच्या रूपात झालेला आहे. पण आता आपण थोडंसं तुमच्या क्षेत्राकडेही वळूया. आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असते की पडद्यामागे नक्की काय चाललेलं असतं. पडद्याच्या पुढे आम्ही नेहमी जे अनंत जोग बघतो, आत्तापर्यंत तुमचा बऱ्याचदा खलनायक म्हणून उल्लेख झाला आहे. पण मला असं वाटतं तुमच्या चरित्र अभिनेत्याच्या भूमिका पण खूप गाजलेल्या आहेत.
आणि झिम्मा हे एक चांगलं उदाहरण आहे, जिकडे मला असं वाटतं की तुम्ही खलनायक नव्हता आणि तरीही निर्मितीताईंचा सक्षम अभिनय असूनही तुम्ही त्या प्रसंगामध्ये छाप पाडली आहे. तर तुमच्या प्रश्नांकडे मला जे प्रश्न विचारले त्याच्याकडे मी येतो. सगळ्यात पहिले मला असं वाटतं की एका कथासंग्रहाच्या प्रकाशनाला तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहात आणि स्क्रिप्ट तर तुम्ही नेहमी वाचता. मग तुम्हाला स्क्रिप्ट आणि कथासंग्रह याच्यात काही साम्य आढळतं का, किंवा त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, आता हे पुस्तक ज्या पद्धतीनं लिहिलं गेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रत्येक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी हे पुस्तक वाचावं. म्हणजे हा एक नवीन फॉर्मॅट तयार झालेला आहे आणि हा फॉर्मॅट चित्रपटाला जास्त पोषक आहे. अर्थात हे काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही, पण मला तरी हे पटलेलं आहे. तेव्हा ह्या पुस्तकाचा खप वाचकांपर्यंत जास्तीत जास्त हो, आणि फक्त वाचकच नाही तर चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक, निर्माते आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या कलावंतांनी हे पुस्तक वाचावं. म्हणजे त्यांना अंदाज येईल की यापुढे हे काम खूप सोपं करून दिलेलं आहे मॅडमनी. नॉर्मली तुमची सर जी स्क्रिप्ट असते ती ही याच फॉर्मॅटमध्ये असते का थोडंफार वेगळं असतं ते? नाही, या फॉर्मॅटमध्ये नसते. स्क्रिप्ट जे येतं ते फक्त तुम्हाला तुमचे डायलॉग्स येतात. अच्छा. आणि फारच काही चेंज असेल तर त्या कंसात लिहिलेलं असतं, अदरवाईज फक्त डायलॉगच असतात, बाकी काही नसतं. अच्छा. आणि नॉर्मली जर तुम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही सृष्टींमध्ये ॲक्टिव्ह आहात, खूप कामं करत असतात, दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? मला काही फरक जाणवत नाही, कारण काय एकतर माझा चेहरा असा असल्यामुळे, डोळे वगैरे म्हणून, आवाज म्हणून मला कधी असा कोणी हाडतूड केलं असं आठवत नाही. अच्छा. आता ज्यांना कोणाला केलं असेल त्यांना ते माहीत असेल, पण मला तर कोणी केलेलं नाही आहे. आणि काय फरक काय नाही, फक्त आपल्याकडं कसं होतं, आपल्याकडं खूप घरगुती वातावरण असतं सेटवर मराठीमध्ये. ओके. जे हिंदीत नसतं. हिंदीमध्ये दे आर थरो प्रोफेशनल. ते आपण बरं आपलं काम झालं की ते आपल्या कामाला निघून जातात. आपल्याकडं तसं होत नाही. मग काय आता काय कुठं बसूया काय वगैरे सगळ्या गप्पा होतात. तर फरक असला तर हाच आहे. आणि सर मागचे जवळपास 30 वर्ष तुम्ही ही इंडस्ट्री बघत आलेला, ते 100 पासून तुम्हाला स्क्रिप्टिंगमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? तेव्हाच्या स्क्रिप्ट्स, आत्ताच्या स्क्रिप्ट्स, किंवा तेव्हाचं सिनेजग आणि आत्ताचं सिनेजग यात फरक जाणवतो का? नाही, फरक तर होणारच ना. जर फरक होणार नसेल तर मग इतकी वर्ष केलं काय? ॲब्सोल्युटली राईट. फरक तर होत असतो, फरक झालाही पाहिजे आणि तो चांगला होतोय. ओके. आता काही काही ठिकाणी थोडी फसगत होते, पण त्याला इलाज नाही, माणूस धडपडतच पुढे जाऊ शकतो ना. अच्छा. आणि मराठी चित्रपट जे सध्याचे आहेत त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला ते आवडतात, नाही आवडत, किंवा काय बदल असायला हवा? फार आवडतात. काही काही सिनेमे अप्रतिम आहेत. ओके. असे सिनेमे येत राहिले पाहिजेत. पूर्वी ते धांगडधिंगा होता आणि पानचट विनोद होते, ते सगळे प्रकार आता हळूहळू कमी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर छान छान सिनेमे येत आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ओके. आणि तुमची सध्या काय प्रोजेक्ट चालू आहेत? येणाऱ्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये आम्ही तुम्हाला बघणार आहोत आता येत्या काळात? आता काय, मला परवाच 2 नवीन स्क्रिप्ट्स आलेली आहेत. त्याची टायटल अजून फायनल व्हायची आहेत. पण त्याच्या आधी मी एक अग्नी नावाची फिल्म केलेली आहे. अच्छा. ती आता लवकरच रिलीज होईल आणि त्यात माझा रोल जरा वेगळा आहे मिनिस्टरचाच रोल, पण जरा वेगळा आहे. तो तुम्ही एन्जॉय कराल असं मला वाटतं. आणि दर सिनेमा निवडताना तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला त्याच भूमिका ऑफर केल्या जातात? नाही, आपल्याकडे दुर्दैवानं असं आहे की एकदा एखादी गोष्ट हिट झाली की माणसाला तीच सतत हवी असते. पण आता म्हणजे खूप मोठे दिग्दर्शक रमेश सिप्पी, त्यांनी माझं कुठलं तरी सिरियलमधलं काम पाहिलं आणि त्यांनी त्यांच्या सीरियलसाठी मला बोलावलं. तेव्हा ते म्हटले, आपने वहाँ पे जो किया था वही यहाँ करना है आपको. म्हटलं नहीं सर, वो रोल अलग था, ये रोल नहीं वो आप छोड़ो, मुझ पे छोड़ दो, आप मैं जितना बोल रहा हूँ उतना करो. म्हटलं ओके. शेवटी मला माझं पाकिट भरून हवं असतं. वर सिप्पी तर सिप्पी, विल नॉट गल्प यू, विल सिप यू. आणि शेवटचा सर एक प्रश्न तुम्हाला हा विचारू इच्छितो की खलनायक म्हणून तुम्ही एवढे सुप्रसिद्ध आहात, तर त्याचा पर्सनल जीवनात काही कटू अनुभव आला आहे का, किंवा गमतीशीर काही घटना घडली आहे का? हां, सुरुवातीला माझी कामवाली दरवाजा उघडा ठेवून काम करायची. मी एकदमदा पाहिलं की म्हटलं चुकून दरवाजा माझ्या हातून राहिला का तिच्या. म्हटलं काय तू दरवाजा उघडा? नाही म्हणे साहेब उघडाच राहू दे. म्हटलं का? नाही म्हणजे मला बरं वाटतं. अरे म्हटलं दरवाजा दिलाच नसता ना मग तुला बरं वाटतं तर. किंवा रस्त्यावरनं समोर एखादी बाई येत असेल आणि तिने जर मला पाहिलं तर ती फुटपाथ क्रॉस करते. पण आता मी म्हणतो हा अज्ञानाचा भाग आहे, तो माझा व्यवसाय आहे. आता
प्रत्यक्ष आयुष्यात मी असं वागायला लागलो तुम्हाला जेलमध्ये टाकते. पण हे लोकांना कळत नाही. ठीक आहे, तर नाही कळत आपण काय करणार. राईट. आणि सगळ्यात शेवटी हे विचारेन की आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? फार छान, खरंच खूप छान वाटलं. फक्त आम्ही ते जे काही जागा चुकलो, म्हणजे जागा सापडलीच नाही आम्हाला ही गोखले रोडवरची. आम्ही भलतीकडेच गेलो. पण ते सोडलं तर मस्त मजा आहे, अजूनही मजाच येते की. मी पर्सनली जाता हे सांगू इच्छितो की खरंच एखादा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जेव्हा असा भरगच्च हॉलमध्ये होतो ती खरंच एक सुखद घटना असते. माझी वाईफ लेखिका आहे त्यामुळे मी हे मनापासून सांगू शकतो. मी जेव्हा पुस्तक प्रकाशनाला लोक अशा तऱ्हेने हजेरी लावतात तो खरंच एखाद्या लेखकासाठी एक सुंदर प्रसंग असतो. आणि तो आज आपण सगळ्यांनी मिळून कर्णिक मॅडमच्या आयुष्यात दिलेला आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो तुम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. अर्थातच आपण खलनायकी भूमिका बघत जरी असलो तरी मला वाटतं सरांनी इतक्या कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने खुसखुशीत उत्तरं दिलेत त्याच्यावरनं त्यांचा नर्मविनोदीपणा आणि हजरजबाबीपणा मला वाटतं या दोन्ही गुणांचा आपल्याला सगळ्यांना दर्शन झालंय. सरांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या करू. मी राणे सरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर राणे सर. व्यासपीठावरील मान्यवर सुप्रसिद्ध अभिनेते माननीय अनंत जोग सर, समीर गुप्ते सर, दीक्षित मॅडम, पंडित मॅडम, मनीष पंडित, या सगळ्यांचे मनापासून आभार. गेले 2 तास जे सूत्रसंचालन करतायत महाडिक सर, त्यांचंही इथे आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया. जोशी बेडेकर महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्राध्यापक. मी विनंती करतो की जोग सरांना की पुष्पगुच्छ देऊन आमच्या महाडिक सरांचं त्यांनी कौतुक करावं. एक पहाडी आवाज लाभलेले ते आहेत. समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या अनुश्री भिडे मॅडम, भिडे सर, आमच्या कवयित्री आणि आपण सर्व रसिक. आमच्या प्रकाशकाबद्दल अतिशय चांगलं मॅडमनी सांगितलं, सोनी मॅडमनी. कारण लेखक आणि प्रकाशक यांचं नातं, जसं मी असं म्हणतो की फॅमिली डॉक्टर असतात तसं मी आता फॅमिली प्रकाशक झालेलो आहे. पंडित मॅडमनी कौतुक केलं. पण आपण जैसी जिसकी नियत वैसी वो कहानी लिखता है, कोई परिंदों के लिए बंदूक तो कोई पानी रखता है. तर त्यामुळे सगळ्यांना आनंदाचं देत जावं. आणि इथे आमच्या गौरी मॅडम पण सरांना घेऊन आलेले आहेत. गौरीच ना नाव? वय वाढल्यामुळे मला विसरायला होतं थोडं, तर मी तिचंही इथे आभार मानतो. आणि सरांचे जोक उलटा रिव्हर्स झाला बघा. बाडिक सर काळजी घ्या, कारण आम्ही कॉलेजमध्ये सर कसं हसावं हा पण एक विषय शिकवतो आणि नेमका प्राध्यापकाचा जोक रिव्हर्स पण होऊ शकतो हे गौरीमुळे मला कळलेलं आहे. आता वय माझं वाढलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे. असंच प्रेम द्या. जाताना सगळ्यांनी विकत पुस्तकं घ्यावीत, म्हणजे मॅडमना लिहायला पण बळ मिळेल. आणि पुढच्या वेळी परत आपण जोग सरांनाच बोलू दुसऱ्या आवृत्तीला नवीन पुस्तकाच्या वेळी. सर याल ना? बघा कर्णिक मॅडम, अजून काय दाद तुम्हाला हवी? एकदा जोरदार कर्णिक कुटुंबियांचं आपण इथे अभिनंदन करूया. कार्यक्रम संपन्न झाला आहे. अल्पोपार घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि अल्पोपारासोबत पुस्तकंही इथे आहेत. मी पुन्हा एकदा